की आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. सर्वप्रथम आजच्या वचन अध्ययन बसवमंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 11 या कार्यक्रमास उपस्थित शरण आणि शरणी यांचं मी स्वागत करतो. मी बसवराज पुरवंत बार्शीहून जॉईन झालेलो आहे. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. दोन गोष्टी मला प्रकर्षाने थोडेसे सांगावेसे वाटतात. संत महात्म्यांनी इतकं लिहून ठेवलेलं असतं, त्यांच्या समकालीन शिष्यांसाठी आणि प्रत्येक पिढ्यांसाठी, तर ते वाचून त्याच्यावर चिंतन करून त्याच्यावर मनन करून ते आत्मसात करून आपल्या आचरणात आणून ते पुढच्या पिढीला पासवान करण्याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी प्रत्येक वेळेला कोणी ना कोणीही स्वीकारली पाहिजे. हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की महात्म्यांना काही सांगायचं असतं आपल्याला वचन साहित्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून. त्यांना जे सांगायचं आहे पहिली गोष्ट, आणि जसं सांगायचं आहे दुसरी गोष्ट. तर त्यांना जे सांगायचं आणि जसं सांगायचं आहे तेच आणि जसंच्या तसं जनतेपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वचन अध्ययन बसव म्हणजे मराठी व्याख्यानमालेतून होत आहे. त्याचा विपर्यास होऊ नये, त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स होऊ नयेत, त्याच्यात काही डिलिशन्स होऊ नयेत. कारण कम्युनिकेशन गॅप नावाचा जो प्रकार असतो, आपण बऱ्याच वेळेला ऐकतो आणि लोकांना सांगतो, आपण वाचतो आणि दुसऱ्यांना सांगतो. तर ऐकल्यानंतर वाचल्यानंतर आपण आपल्या पद्धतीने आत्मसात केलेलं असतं आणि आपल्या पद्धतीने आपण दुसऱ्याला सांगतो, दुसरा तिसऱ्याला सांगतो, तिसरा चौथ्याला सांगतो. तर ह्या कम्युनिकेशन्स मध्ये गॅप पडू नये आणि अर्थाचा अनर्थ म्हणा किंवा काही वेगळ्याच पद्धतीनं महात्म्यांना जे सांगायचं असतं ते जनतेपर्यंत पोहोचावं, हा प्रयत्न या व्याख्यानमालेतून पहिल्यापासून आतापर्यंत जपत आलेला आहे आणि तो अतिशय कौतुकास्पद आहे. तर आजचं 11वं जे पुष्प आहे त्या पुष्पामध्ये इष्टलिंग योग. तर 12वे शतक म्हणजे महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वर म्हणजे 12वे शतक. महात्मा बसवेश्वर आणि त्यांची समकालीन जे अनुभव मंडपातील 700 सदस्यांनी कन्नड साहित्याला म्हणा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी क्रांती घडली आणि बळकटी आणली, त्याला कुठेही तोड नाही. त्याचं केवळ अध्ययन करायचं म्हटलं तरी सहजासहजी एवढं शक्य नाहीये. तर त्या काळातच इष्टलिंग ची जी व्याप्ती ती इतकी फोफावली गेलेली आहे की म्हणून आज आपण विभूतीपट्टा कपाळावर लावतो आणि इष्टलिंग गळ्यामध्ये घालतो, त्याची नित्यनेमाने पूजा अर्चा करतो. जो परमेश्वराची प्रतिकृती आहे त्या गळ्यामध्ये अडकून त्याला साक्षी ठेवूनच सगळे व्यवहार जन्मापासून मृत्यूपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत व्यवहार सगळे करत असतो. तर त्या इष्टलिंग जे गळ्यात घालतो त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हे आजचे अतिथी व्याख्याते शरण डॉक्टर अमरनाथ सोलपुरे औरंगाबाद हे आपणासमोर स्पष्ट करणार आहेत. त्यानंतर या कार्यक्रमाच्या संयोजिका आहेत, ते स्वागतही करतील, पात्र परिचय देतील, प्रस्तावना करतील डॉक्टर जयश्री पट्टण मॅडम. त्यानंतर वचन प्रार्थना होईल. वचन प्रार्थना सादर करतील विद्या मगदूम मॅडम. वचन प्रार्थनेनंतर अतिथी व्याख्याते शरण डॉक्टर अमरनाथ सोलापुरे औरंगाबाद यांचं हे आपल्या समोर इष्टलिंग योगाचं वैज्ञानिक दृष्टिकोन आपणासमोर मांडतील. त्यांच्या भाषणानंतर मार्गदर्शनपर डॉक्टर शशिकांत पट्टण सर काही बोलतील आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्याला बरंच ज्ञान आलेलं असतं आणि काही जणांना शंका असते, काही जणांना उत्सुकता असते, काही प्रश्न विचारावेसे वाटतात. तर त्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी आहे. त्या शंकांचं निरसन त्यांच्या पद्धतीनं ते करतील. तर या कार्यक्रमाचे संघटिका शरणी सुजाता पाटील ह्या आहेत. कार्यक्रमाचं व्यवस्थापन रुद्रमूर्ती कुमार राजांना दानम्मा या करतील. तर अशा पद्धतीने या कार्यक्रमाची ही रूपरेषा आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमास, या 11व्या पुष्पास उपस्थित सगळे बसवप्रेमी, ज्येष्ठ, आप्तेष्ट सगळ्या मंडळींना मी शरणार्थी पुन्हा एकदा आणि सगळ्यांचं स्वागत करतो. आणि त्यानंतर या कार्यक्रमाच्या संयोजिका
स्वागत प्रस्तावन शरणी डॉक्टर जयश्री पट्टण यांनी करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. नमस्कार दादा, आपण आज फक्त आधी वचन प्रार्थना करून घेऊ विद्या मगदुम ताईंकडून. शरणी विद्या मगदुम ताई यांना मी विनंती की आपण वचन प्रार्थना सादर करावी. ಶರಣಾರ್ಥಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸದನ ದೇವಾಲಯ ಸದನ ಬಂದೀತಿ ದೇವಾಲಯ ದೇವಾ ಗರೀಬ ಮೀ करू काय गरीब में करू काय सदन बांधीती देवालय सदन बांधीती देवालय देहच माझे देवालय सद देहच माझे देहच माझे देहच माझे देवालय देवळाचे खांब माझे पाय देवळाचे खांब देवळाचे खांब माझे पाय सगन बांधीती देवालय सदन बांधीती देवालय मस्तक माझे सुवर्ण कळस मस्तक माझे सुवर्ण कळस स्थावर पावे नाश स्थावर पावे नाश जंगम है अविनाश परिसावे जंगम है अविनाश परिसावे बाबूडल संगमेशा बाबूडल संगमेशा सदन बांधीती देवालय सदन बांधीती देवालय देवा गरीब मी करू काय गरीब मी करू काय सदन बांधीती देवालय 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 शरणू शरणार्थी मगदुमताई आपलं अभिनंदन. आपण हे वचन अतिशय सुंदररित्या प्रस्तुत केलं. उಳ್ಳವರು ಶಿವಾಲಯವೇ ಮಾಡುವರು ನಾನೇನು ಮಾಡಲಿ ಪಡುವೆನೆಯ या कन्नड गीत वचनाचं मराठी अनुवाद गीत आणि संगीताच्या माध्यमानं आपण प्रस्तुत केलं. अतिशय सुंदर वचन आहे. देह हे देऊळ आहे, पाय माझे खांब आहेत, मस्तक माझं कलश आहे आणि माझ्या हृदयात शुद्ध ईश्वराचीच प्रतिष्ठापना आहे. अशा एका गरीबाचं मनोगत या वचनातून व्यक्त केलेलं आहे. पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. त्यानंतर आता मी संयोजिका डॉक्टर जयश्री पट्टण यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख अतिथी डॉक्टर अमरनाथ सोलपुरे यांचा परिचय द्यावा आणि प्रस्तावना करा. शरणू शरणार्थी
डॉक्टर जयश्री पट्टण पुण्याहून बोलतेय. आज आपलं 11वं पुष्प आणि आताच मागे 5 तारखेला बसव जयंती झाली. तर इथं बसवप्रेमी सर्वांना, बसवप्रेमींना मी या बसव मंचावरून 889वी जयंती आपण जी साजरी केली त्यानिमित्ताने सर्वांना अभिवादन करते. आजचे जे अतिथी आहेत आपले डॉक्टर अमरनाथ सोलपुरे यांनाही या बसव मंचावरून मी त्यांचं स्वागत करते. आपण बसव मंचावरून वचन अध्ययन वेदिकेवरून आपण दर महिन्याला प्रत्येक शनिवारी, पहिल्या शनिवारी हा कार्यक्रम मराठीमध्ये आयोजित करतो आणि आतापर्यंत आपल्याला बरेच चांगले वक्ते मिळाले आहेत आणि म्हणजे हे आपलं बसवांचा आशीर्वाद आहे असं म्हणायला हरकत नाही की आज आपल्याला विद्वान आणि अतिशय विचारवंत डॉक्टर सोलपुरे आज आपल्या या बसव मंचावरती अतिथी म्हणून आलेले आहेत. तर सरांचा आजचा टॉपिक आहे इष्टलिंग योग वैज्ञानिक दृष्टिकोन. आपल्याला माहिती आहे बसवेश्वरांचा आपण सर्वसमावेशक, समाजचिंतक, समाज सुधारक, लिंगायत धर्म संस्थापक, स्त्री शिक्षणाचा पाया मुहूर्तमेढ करणारे असे अनेक विशेषणांनी आणि क्रांतिकारक असे प्रणेते असलेले किंवा विश्वगुरु महात्मा बसवांना आज मी यांना आज अभिवादन करून आपल्या हा छोट्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो. लिंगायत स्वतंत्र धर्म आहे. लिंगायतांचा धर्मगुरु म्हणून आपण बसवांना ओळखतो. वचन साहित्य हे आपलं धर्मग्रंथ म्हणून आपण त्याला स्थान देतो. नंतर इष्टलिंग हा आपण धर्मचिन्ह म्हणतो, ज्यांच्या गळ्यामध्ये ही इष्टलिंग आहे, जे मनापासून निष्ठेने भक्तीने इष्टलिंगा पूजा करतात त्यांना आपण लिंगायत असं म्हणतो. आता इष्टलिंगे पूजे मागे हा आजचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहे आपण आज पुरोगामी राज्य म्हणून भारतामध्ये याची प्रख्यात ओळखलं जातं. छत्रपती शाहू, महात्मा फुले, आंबेडकरांची पावनभूमी म्हणूनही आपण महाराष्ट्राला ओळखतो. पण आपण बसवेश्वरांचा वारसा आपण चालू ठेवतोय. म्हणजे या सर्व पुरोगामी विचारवंतांनीच बसवेश्वरांच्या समांतर रेषेमध्येच आपल्याला पुरोगामी विचारांचा वारसा दिलेला आहे. तो वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर प्राचीन भारत म्हणजे योग असं हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची ओळख झालेली आहे. आपल्याला बरेचसे योग प्रकार जे आहेत तेही माहिती आहेत, जसे राजयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञान योग आहे. तसेच हा इष्टलिंग योग याबद्दल आपल्याला आपले अतिथी माहिती देतील. आता वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर बसवांनांनी आपला लिंगायत धर्म जो आहे तो हा शास्त्रीय संगती म्हणजे शास्त्रीय चौकटीमध्ये बसेल असा हा वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा चिकित्सक दृष्टीने कुठलंही ज्ञान कुठलंही त्यांनी जर आपल्याला दिलं आहे, जसं दासोह असेल, कायकवे कैलास असेल, अनुभव मंडप असेल, या सर्वांची रचना ही एका शास्त्रीय संगतीवरती ठेवलेली आहे. चिकित्सक बुद्धा म्हणजे सर्व लोकांनी लोकशाहीने एकत्र येऊन चर्चेतून निर्माण केलेलं साहित्य म्हणून आपण वचन साहित्याचा गौरव करतो. तर ही आपली जी बैठक आहे ही वैचारिक असेल, आध्यात्मिक असेल, राजकीय असेल, तर या सगळ्या तत्वाला, आचरणाला वैज्ञानिकेची भर दिलेली आहे. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन ऍक्च्युली आपण जेव्हा म्हणतो तेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हटल्यानंतर महाराष्ट्रामध्ये डॉक्टर दाभोळकरांचं कंट्रीब्युशन, त्यांचा जो हातभार आहे तोही आपण विसरू शकत नाही. किंवा अंधश्रद्धाला त्यांनी मानलेलं नाहीये. तसं बसवांनांनी वेद असतील, पुराण असतील, पुराणशास्त्र असेल, त्याला सर्वांना कडाडून विरोध केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या तत्वाला आहे, स्त्री शिक्षणाला त्यांनी पाया घातला, लिंगभेद न करता पंथ जात विरहित समाजाची जी रचना केली आहे तो निसर्ग नियम आहे. निसर्ग नियमाला अनुसरून वैज्ञानिकतेची जोड देऊन त्यांनी हा लिंगायत धर्म स्थापला आहे. तर हे आपण सर्वांचं कर्तव्य आहे की आपण त्या वैज्ञानिकची जोपासना करूया, विचारसरणी जी आहे ती आत्मसात करूया. आणि आपले जे आपले अतिथी आहेत त्यांचं आपण आज इष्टलिंग योग म्हणजे इष्टलिंग पूजा न म्हणता त्याला त्यांनी इष्टलिंग योग का म्हटलं आहे. योगाने आपल्या सर्वांना माहिती आहे, योग म्हणजे आपलं सुदृढ म्हणजे निरोगी आयुष्य, निरोगी मन, निरोगी तन
याची जर आपल्याला जोपासना करायची असेल तर आपण योग हा केला पाहिजे. तर इष्टलिंग योगामार्फत आपण कसं सुदृढ होऊ शकतो, आपलं मन कसं संतुलित राहू शकेल, याचा आपण सरांकडून आपण मार्गदर्शन घेऊया. तर सरांच्याच 2 लाईनी आहेत, त्या फक्त मी 2 म्हणेन. बसव नाही सामान्य, सत्य त्याचे तत्वज्ञान, आधुनिक वाटतो त्याचे विचार सर्व काळ, सर्वव्यापी परम चैतन्य, बंधित कैसी मूर्ती मंदिरात विभिन्न, मनोनी सकळ चराचर, परब्रह्म छातीवर शोभती इष्टलिंग रूपे. या बसव जयंती आज दिसती, मागच्या आठवड्यामध्ये घराघरात, गावात, तालुकास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय सर्वांनी बसव जयंती साजरी केली. पण ही बसव जयंती आहे, आपण फक्त विभूती लावून, फक्त इष्टलिंगा करूनही आपण ती वैचारिकताचा वारसदार आपण होणार नाही, जर आपल्या विचाराला, आचाराला जर हा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण बाळगला नाही तर. आणि म्हणून आज आपल्या आजचं जे पुष्प आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, कारण या बसव जयंतीच्या महिन्यामध्ये आपण सरांनी हा विषय निवडलेला आहे आणि आपल्याला त्यांनी आज अतिथी म्हणून आले आहेत, त्यांनी आपलं आज स्वीकारलं आणि म्हणून मी त्यांचे आभार मानते. आणि त्यांची मी थोडक्यात ओळख करून आपण त्यांना बसव मंच खुला करूया. डॉक्टर अमरनाथ वसंतराव सोलपुरे यांचा जन्म मांजरा नदीकाठी चांबोळ ग्राम, तालुका जिल्हा बिदर येथे 9 डिसेंबर 1955 साली झाला. त्यांनी आपले शिक्षण स्वकग्राम, गुलबर्गा आणि औरंगाबाद येथे पूर्ण करून MBBS, MD फिजिओलॉजी, FCPS मुंबई पदवी प्राप्त केली. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सेवेत विविध पदे भूषविली, त्यात प्राध्यापक, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, JJ हॉस्पिटल मुंबई, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद, लातूर व नांदेड इत्यादी प्रमुख आहेत. तसेच त्यांनी उत्तर महाराष्ट्र व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य व डीन, वैद्यक विद्याशाखा म्हणून कार्य केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव व प्रभारी कुलगुरू म्हणून सेवा केली. त्यांची भारतीय आयुर्विज्ञान परिषद नवी दिल्ली MCI वर एकमताने निवड झाली. त्यांना अनेक स्कॉलरशिप्स व पुरस्कार मिळालेत, त्यात काही महत्वाचे. भारतीय आयुर्विज्ञान परिषद नवी दिल्लीकडून देशात वैद्यकीय शिक्षणासाठी केलेल्या योगदानाबद्दल प्लॅटिनम ज्युबली समारंभात सन्मान व मोमेंटो मिळालेत. कॅनेडियन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीकडून स्कॉलरशिप अवॉर्ड्स, नामवंत संस्थांकडून बसवभूषण, बसवरत्न, कायक दासोही, आदर्श डॉक्टर आणि आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची आधुनिक वैद्यकीय शिक्षण तज्ज्ञ व संशोधक म्हणून तसेच तज्ज्ञ डॉक्टर म्हणून ख्याती आहे. त्यांचे नाव वैद्यकीय क्षेत्रातील जगप्रसिद्ध पुस्तकांपैकी एक टेक्स्टबुक ऑफ फिजिओलॉजी बाय गॅटन मध्ये सल्लागार या स्थानी उल्लेखित आहेत. अध्यात्म क्षेत्रात देखील त्यांचे कार्य गौरविले गेले आहे. इष्टलिंग योग साधनेचे महत्व, त्यामधील विज्ञान यावर प्रात्यक्षिके देशभर सादर करून त्यांनी इष्टलिंग योगाचे महत्व जनमानसात अधोरेखित केले आहे. त्यांची बसव दर्शन, बसव द फाउंडर ऑफ लिंगायत रिलिजन, इष्टलिंग योग, गुरुवचन, बसव सत्य वचन, इष्टलिंग पूजा विधी, लॉंग मार्च ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. बसव पुराण ही त्यांची नवकृती मराठी भाषिक बांधवांना महात्मा बसवेश्वरांच्या जीवन चरित्राचे वस्तुनिष्ठ दर्शन घडवेल हे सत्य. सर, आमचे हे प्रोग्राम जो आहे हा प्रत्येक शनिवारी आपण नंतर यूट्यूबवर रेकॉर्ड करून यूट्यूबवरती टाकतो आणि मी सर्व बसवप्रेमींना सांगते की सबस्क्राईब करा आणि हा परत आपल्या हा जो रेकॉर्डेड यूट्यूब आहे हा सर्व फ्रेंड्सला, रिलेटिव्सला शेअर करा, जेणेकरून आपला प्रचार आणि प्रसार करण्याचा, प्रबोधन, जनमानसामध्ये प्रबोधन करण्याचं जे आपण ध्येय घेतलं आहे हे आपण ते ध्येय गाठू शकू. धन्यवाद. पुरवंत सर, बसवराज पुरवंत सर. हा हेड. तर आता आपले
अतिथी व्याख्याते शरण डॉक्टर अमरनाथ सोलेपुरे औरंगाबाद, त्यांचा विषय मी आता आपणासमोर सांगितलेला आहे की इष्टलिंग योग वैज्ञानिक दृष्टिकोन. तर या विषयावर ते अनमोल मार्गदर्शन करणार आहेत. तर डॉक्टरांना मी विनंती करतो की आपण आपल्या अनमोल अशा विचारांनी आम्हाला उपकृत करावे. तर डॉक्टर अमरनाथ सोलपुरे हे आता आपणासमोर आपले विचार मांडतील. सोलपुरे सर. नाही आहेत का? जॉईन झाले होते सोलपुरे सर? जॉईन झालेले होते. Hi, join. He is there. Don't worry, he is there. हां Sir, unmute your mic and please guide हां Dr. A.B. Solpure, sir. सर प्लीज अनम्यूट करा सर. Jayshree, you can call from landline to sir and call. ओके. Solpure, sir. हॅलो. हाँ sir, ऐकू येतं. We can listen you, sir. येस सर. येस सर. You सोलपुरे are सर. audible. You are audible but not visible. Solpure, sir. ಮೇಡಮ್ ಏನು ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲ ಸೋಲ್ಪುರೆ ಸರ್ ಆವಾಜೇ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. And join ಆಗಿದ್ರೆ ಮತ್ತೆ he has left. Finding some technical problem. Let me call him. Let me see. ಇದಾರೆ ಇವ್ರ. Solpure sir, ನಿಮ್ಮ ಮೈಕ್ ಅನ್ಮ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಡಾಕ್ಟರ್ ಎ ಬಿ ಸೋಲ್ಪುರ್ ಸರ್ ಕಾರ್ನರ್ ಅಲ್ಲಿ ಮೈಕ್ ಅನ್ಮ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಿ. ಹಚ್ಬೇಕಾ? ಸರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆದ್ರೆ ಔಟ್ ಆಗಿ ಮತ್ತೆ ಇನ್ ಆಗೋದು ಒಳ್ಳೇದು. ಹಲೋ. ಹಾ ಸರ್. Hello. ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ಕೇಳಿ ಬರ್ಲತ್ತದ? ಹಾ Yes, sir. ಕೇಳ್ತದ ಸರ್. ಆಡ್ಲೆ ಮಾತಾಡ್ಲಿ. ಅದ ಏನೋ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಹೊಂಟದ. ಬೆಂಗಳೂರು ಬಂದಿನ ಹಿಂಗಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗ್ಯದ. ಓಕೆ ಸರ್, ಓಕೆ. ಆಡ್ಲಿ ಮಾತಾಡ್ಲಿ. ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಸರ್, ಪ್ಲೀಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ. Yes sir. Yes. ಆರಂಭಿಕ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಓಕೆ. ಎಸ್ ಸರ್, ಎಸ್. ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಓಂ ಶ್ರೀ ಷಡ್ಗುಣೇಶ್ವರ ಸಂಪತ್ಕರ ಮನುಳ ಅಕಾರ ಉಕಾರ ಮಕಾರ ನಾದ ಬಿಂದು ಘೋಷ ಶಾಂತ ಅತಿ ಶಾಂತ ಅಷ್ಟಾಕ್ಷರ ಪ್ರಣವ ಸ್ವರೂಪ ಬಕಾರ ಮೂಲದ ಭವಹರ ಗುರು ಸಕಾರವೇ ಸಕಲ ಚೈತನ್ಯಾತ್ಮಕ ಲಿಂಗವಾಗಿ ವಕಾರವೇ ಸಕಲ ವಚಿಸುವ ಮಹಾನುಭಾವ ಮೂರ್ತಿ ಜಂಗಮ ಇಂತಿ ಗುರು ಲಿಂಗ ಜಂಗಮದ ಐಕ್ಯ ಸ್ವರೂಪ ಬಸವ 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 ಮಂಗಲಕಾರಿ ಬಸವ ಬಹು ದುಃಖಹಾರಿ ಬಸವ ಶುಭದಾಯಕ ಪ್ರಸಾದ ಮೂರ್ತಿ. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ ಗುರು ಬಸವಲಿಂಗಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶ್ರೀ गुरु बसवलिंगाय नमः. सर्वप्रथम आजच्या दिव्य कार्यक्रमामध्ये जे सहभागी झालेले आहेत ते सर्व शरण शरणींना माझं शरण शरणार्थी. माझ्या बरोबर माझे मित्र
शशिकांत पट्टण जे आहेत, त्यांचे सौ जयश्री पट्टण आहेत. आम्ही अनेक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात आहोत. ते थोर बसव तत्वज्ञानी आहेत आणि विचारवंत आहेत, कवी आहेत. आता त्यांच्या समोर आज मी इष्टलिंग योगाचं सादर करीत आहे. थोडे टेक्निकल प्रॉब्लेम आलेले आहेत. मी बेंगलोरला आल्यामुळे काय झालं मला माहित नाही, ते मध्ये मध्ये कट होत आहे, तर कृपा करून क्षमा करावी. आज हा इष्टलिंग योग योग म्हणून मी म्हटलेलं नाहीये. योग म्हणून अल्लमप्रभू आणि महात्मा बसवेश्वर दोघांनीही याला योग म्हटलेला आहे, इष्टलिंग योगाला. म्हणून हा आपण एक ಅಲ್ಲಮಪ್ರಭುಂಚ ವಚನ ಇದೆ. ಇಷ್ಟಲಿಂಗದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಬಲಿದರೆ ಆಯತಲಿಂಗ, ಆ ಇಷ್ಟಲಿಂಗದಲ್ಲಿ ಮನೋವೇದ್ಯವಾದಲ್ಲಿ ಸ್ವಾಯತಲಿಂಗ, ಆ ಇಷ್ಟಲಿಂಗದಲ್ಲಿ ಮನೋವೇದ್ಯವಾದ ಸುಖವು ಭಿನ್ನವಾಗಿ ತೋರದೆ ಅನುಪಮ ಪರಿಣಾಮ ಭರಿತವಾದಲ್ಲಿ ಸನ್ನಿಹಿತಲಿಂಗ. ಇಂತೂ ಇಷ್ಟ ಪ್ರಾಣ ತೃಪ್ತಿಯ ಭಾವಲಿಂಗಗಳು ಲಿಂಗತ್ರಯಗಳು ಅಂಗತ್ರಯಗಳ ಮೇಲೆ ಆಯತ ಸ್ವಾಯತ ಸನ್ನಿಹಿತ ಲಿಂಗಗಳಾದ ಶರಣನ ಅಂಗದ ಪಂಚಮಹಾಭೂತಗಳಳಿದು ಲಿಂಗ ತತ್ವಗಳಾಗಿ ಜೀವಭಾವ ಮೆರೆದು परमात्मा ನೆನೆಸಿದಲ್ಲಿ ಷಡಂಗ योगವಾಗುವುದು म्हणून ಅಲ್ಲಮಪ್ರಭು स्वतः म्हटलेलं आहे. बसवण्णा देखील ह्याला योग म्हटलेला आहे. जिव्हे गुरु कंगळोलिंग नासिकाचार हस्तजंगम ಶ್ರೋತ್ರ ಪ್ರಸಾದ ಇಂತಿ ಪಂಚಾಚಾರ ಸಂಜ್ಞೆಗಳನ್ನು ಲಿಂಗ ಸಂಜ್ಞೆಗಳಾಗಿ ಶುದ್ಧ ಸಿದ್ಧ ಪ್ರಸಿದ್ಧ ಯೋಗ संज्ञेಗಳಾಗಿ ನೀ ತೋರಿಸಿದರಾಯಿತು ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ म्हणतात. या दोघांची अर्थ असा आहे, ते षडंग योगವಾಗುವುದು म्हणून ಅಲ್ಲಮಪ್ರಭು जे म्हटलेलं आहे ते असं आहे की हा मनुष्यापासून परमात्मा ನೆನೆಸಿದಲ್ಲಿ, शेवटचं वाक्य आहे परमात्मा ನೆನೆಸಿದಲ್ಲಿ षडंग योगವಾಗುವುದು म्हटलेलं आहे. आमचा हा षटस्थल सिद्धांत आहे म्हणून त्याला षडंग योग, हा सिद्धांताचं 6 अंग आहेत, त्याला षडंग योग म्हटलेलं आहे. म्हणून हेच ह्याचा धागा घेऊन मी योग म्हटलेला आहे. त्याच्यावर एक पुस्तकही लिहिलेलं आहे, ते इंग्लिश मध्ये पुस्तक आहे, शशिकांत पट्टणकडे ते असतील, शरणांकडे. हे मी तुम्हाला इथे दाखवतोय, दिसतंय की नाही मला माहित नाही, पण हा इष्टलिंग योग एवढा अद्भुत आहे. ಅಲ್ಲಮಪ್ರಭುंचं दुसरं एक वचन आहे, ते वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, ಲಿಂಗವನರಿಯದೆ ಏನನ್ನರಿದರೂ ಫಲವಿಲ್ಲ, ಲಿಂಗವನ್ನು ಅರಿತ ಬಳಿಕ ಮತ್ತೇನನ್ನರಿದರೂ ಫಲವಿಲ್ಲ, सर्व कारणलिंगವಾಗಿ लिंग संगवने ಮಾಡುವೆ, संग सुखदಲ್ಲೂ ಆಡುವೆ म्हणतात. म्हणजे आपण जर लिंग नाही जाणलं तर काहीच नाही जाणलं. एकदा जर आम्ही लिंग जाणलं तर दुसरं जाणायची काहीच आवश्यकता नाही. ह्याच्यामध्ये सर्व दर्शन आहे, त्याच्यामध्ये सर्व तुम्ही वेद जे काय म्हणाल, शास्त्र, हे सर्व हा लिंगामध्ये आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत. आपल्याला महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये हे इष्टलिंग योग त्यांना प्रत्यक्ष झालं होतं आणि ते योगच आमच्यासाठी जसंच तसं मध्यंतर काही काळामध्ये हे तिकडे इकडे गेला होता, परंतु आता परत ते प्रगट होत चाललेली आहे. म्हणून आम्ही आपल्याला भाग्यवान समजतोय. आज तुमच्या समोर माझी भावना तुमच्या बरोबर शेअर करतोय. मी काय माझं जास्त ओरिजिनल सांगत नाही, त्याचा मूल आधार वचनच आहे, ते वचनावरच मी सांगतोय. हा इष्टलिंग योग जे आहे 3 अर्चना आहेत. एक इष्टलिंग अर्चना, प्राणलिंग अर्चना आणि भावलिंग अर्चना, असे हे 3 अर्चना मिळून एक लिंग, एक योग होतोय. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा इष्टलिंग अर्चना ह्याच्यामध्ये जे आहे तो आपल्या भौतिक शरीरासाठी, स्थूल शरीरासाठी तो अत्यंत उत्तम आणि अद्भुत आहे. आणि प्राणलिंग अर्चना जे आहे, प्राणलिंग म्हणजे आपलं प्राण शरीर म्हणजे सूक्ष्म शरीर. आपल्या अंतरांगामध्ये हृदयाचं बडवतोय, मेंदू काम करतोय, किडनी फिल्टर करते, हे जे सगळं होत आहे
त्याची साधना जो होतो त्याच्यामुळे तो प्राणलिंग अर्चनामुळे होतो. नंतर भावलिंग अर्चना, तृप्तीय भावलिंग अर्चना, हे दोन्हींचं एकदा आपलं अत्युन्नत अवस्थेला जर गेला, शरीर आणि प्राण हा अत्युन्नत अवस्थेला जर गेला, तर भावलिंगाच्या माध्यमातून अंतरंगामध्ये असलेल्या साक्षात हा महालिंगाचं दर्शन आपल्याला घेता शक्य आहे. म्हणून हा तिन्ही लिंग अर्चनाचा इंटिग्रेटेड एकदा जर आम्ही लिंग केला, योग केला, तर आपलं शरीर, आपले प्राण आणि आपलं मन हा तिन्ही मिळून अत्युन्नत परमात्मा ज्ञानिसिद्धल्ली, जे षडंग योगा वचनामध्ये जे सांगितलं ते ज्ञानिसिद्धल्ली साक्षात परमात्मा ज्ञानिसिद्धल्ली परमात्माच होतोय, असं अवस्था माणसाला प्राप्त होत आहे. आता आपण हा मोठा योग आहे, मी अनेक ठिकाणी ह्याचे प्रात्यक्षिक करून दिलेलं आहे. आता आपण त्याच्या बॅकग्राऊंड मधला वैज्ञानिकते जे आहे त्या संदर्भात आज आपण कॉन्सन्ट्रेट करतोय आणि दिलेल्या वेळेमध्ये मी हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आपण पहिले इष्टलिंग अर्चना घेऊ. ह्याच्यासाठी आपण जलशुद्धी करून हा बसव ओम नमः शिवाय मंत्र मी वापरतो. हा बसव ओम नमः शिवाय मंत्र हे दोन महामंत्र मिळून एक झालेले आहे. एक बसव आहे आणि एक ओम नमः शिवाय. हा नवाक्षर मंत्र आहे. तसं ओम मध्ये 3 बीजाक्षर आहेत, तसं धरलं तर 12 अक्षर होतात, परंतु उच्चाराला हे नवाक्षर मंत्र आहे. आपल्या अंगामध्ये नवचक्र आहेत आणि नवलिंग आहे. हा एक मंत्र जर उच्चारला आपण, तर एकदा सगळे चक्र उद्दीपन होतात, त्याच्यातले लिंग देखील उद्दीपन होऊन आपल्याला अंतरंगामधला जो दडलेला लिंग आहे हा लिंगाचा वैश्वलिंगाबरोबर एकत्रपणाने येतोय. ऐकू येतंय आपल्याला? हॅलो हॅलो. येस सर, येस सर, ऐकू येते सर. ಎಸ್ ಸರ್ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಸರ್, ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ, ಮಾತಾಡಿ. हा, तर हा एक आपला अंतरंग आणि हा वैश्विक महालिंग हा दोन्ही एकत्र होण्यासाठी हा बसवेश्वर मंत्र बसव ओम नमः शिवाय मंत्र आपल्याला मदत करतोय. बसव हा मंत्र एवढं ग्रेट आहे, जे कोणी मॅथमॅटिशियन आहेत टेस्लाचं मॅथमॅटिक्स तुम्ही टाका, बसव मध्ये नंबर 369 येतोय. हा 369 मनुष्याला कॉस्मिक युनिवर्स बरोबर जोडण्याचं काम ते नंबर्स करतात. म्हणून हेच नंबर तुम्ही दुसऱ्या मंत्राला देखील घालून पहा, टेस्लाचं मॅथमॅटिक्स अप्लाय करून. त्या मंत्रामध्ये हे 369 येत नाही, त्या उलट भौतिक जगाला जोडलेली जे नंबर्स आहेत तेच नंबर येतात. म्हणून हा बसव ओम नमः शिवाय अल्लम प्रभूंचा ब अंबल्ली यांना भव हरी तू स अंबल्ली सर्वज्ञनादे व अंबल्ली वचिस्वडे विश्व चैतन्य आत्मनादे ಇಂತಿ ಬಸವಾಕ್ಷರ ತ್ರಯವನ್ನ ಸರ್ವಾಂಗದೊಳು ತಳಗಿ ಬಳವ भेदವನರಿದು आनु ನೀನು अनुतिरदेवय्या बसवा बसवा बसवा. म्हणजे ते साक्षात परमात्मालाही सांगतात की तुम्ही आणि आम्ही दोघेही मिळून बसवा बसवा मंत्राचा उच्चार करू. म्हणून हा बसव ओम नमः शिवाय तरी बसवಣ್ಣನಿಗೆ सांगितलेला हे मंत्र आहे. यांना ಮನದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಅರಿಯನಯ್ಯ ओम नमः शिवाय ಎನ್ನುತ್ತಿದ್ದೇನಯ್ಯ. म्हणून हा दोन्ही महामंत्र मिळून हा बसव ओम नमः शिवाय हा एक निरंजन मंत्र होतो. त्याची उच्चाराने आपलं सर्व परिवर्तन, आपला अंतरंगामधला सर्व गोष्टी परिवर्तन होऊन आम्ही साक्षात परमात्माचे सानिध्य आपल्या अंतरंगामध्ये जे आहे तोच आपण प्राप्त करून घेऊन आपण ते साक्षात परमात्मा स्वरूपी हा शरण होऊन जातो. म्हणून हा अद्भुत मंत्र आहे आणि हा योगासाठी हे फार उत्तम मंत्र आहे. म्हणून बसव ओम नमः शिवाय उच्चाराला देखील काही कठीण नाहीये. बसव ओम नमः शिवाय मंत्र उच्चार करा. आपण एवढे वर्ष अनेक मंत्राचे उच्चार केला असाल, उच्चार करतही असतील, परंतु मी माझं विनंती आहे तुम्हाला, एक 6 महिने ह्याचे प्रयोग करून बघा. काय उद्देश ठेवून हे प्रयोग करून पहा तुम्ही. बसव ओम नमः शिवाय
मंत्राचा, मग त्यानंतर आपल्याला त्याचे रिझल्ट तुम्ही सांगा. तर हा मंत्र झाला आपला योगासाठी वापरणारा. आधी प्रथम मी सांगितलं आपण आपण हा इष्टलिंग अर्चना आधीच आहे. इष्टलिंग जो आपल्यावर अंतरंगावर आहे हा भौतिक शरीरासाठी आहे. ह्या इष्टलिंग अर्चना सुरू करण्यापूर्वी आपण भस्म लावतो. चन्नबसवेश्वरांचा एक मंत्र आहे, हा भस्म 32 ठिकाणी लावायचे. आधी जलशुद्ध करून घ्यायचं, शुद्धी करून घ्यायचं, बसव ओम नमः शिवाय मंत्र म्हणून 3 वेळा 6 वेळा 9 वेळा असं 108 ह्याचं मल्टिप्लिकेशन ऑफ 3 मध्ये म्हणायचं. जलशुद्धी करून घेऊन सगळं आपण शुद्ध झालेलो आहे, परिशुद्ध झालेलो आहे ह्या भावना आपल्या अंतरंगामध्ये घेऊन नंतर भस्म आपल्याला लावून घेतलं पाहिजे. हा 32 ठिकाणी लावलं पाहिजे शरीरावरती. हा 32 ठिकाणी भस्म आपण कुठे कुठे लावता, आपलं हा नवचक्र आहेत, नवलिंग आहेत शरीरामध्ये. तुम्ही पश्चिमा चक्रापासून आरंभ करून खाली आधार चक्रापर्यंत आला पाहिजे. आधी पश्चिम चक्रामध्ये, नंतर शिखा चक्रामध्ये, ब्रह्मरंध्रामध्ये, आज्ञा चक्रामध्ये, विशुद्धी चक्रामध्ये, अनाहत चक्रावर आणि नंतर मणिपूरक चक्र बिंबीवर आणि त्यानंतर स्वाधिष्ठान आणि आधार चक्र असं वरून खाली नवचक्राला तुम्ही भस्म लावला पाहिजे जोरात. हा नवचक्राला झाला. त्यानंतर पंचेंद्रियांना भस्म पोहोचवला पाहिजे. हा भस्म त्यानंतर सगळे खिळ्यांना आपलं जॉईंट जे आहेत हे सर्वकडे भस्म लावलं पाहिजे. असं तुम्ही जर कॅल्क्युलेट केलात तर एकूण 32 ठिकाणी भस्म आपण लावायला पाहिजे इष्टलिंग योग करत असताना किंवा साधारण योग करत असताना. ह्याचं महत्व मी सांगतो. वरचं 3 चक्र सोडा तुम्ही, पश्चिम चक्र सोडा, तिथे असलेलं हा निरंजन लिंग आहे. शिखा चक्र सोडा, तिथे शून्य लिंग आहे. हा ब्रह्मरंध्र सोडा, तिथे निष्कल लिंग आहे. आज्ञा चक्र सोडा, तिथे महालिंग आहे. तुम्ही इथे येता विशुद्धी चक्राला. विशुद्धी चक्राला तुम्ही जोरात जर भस्म लावलात, 3 वेळा असं लावायचं विशुद्धी चक्राला. जर लावलात तर आपण पाहाल त्या विशुद्धी चक्राच्या ठिकाणी आपलं थायरॉइड ग्रंथी आहे. मग हा थायरॉइड ग्रंथीचं स्टिम्युलेशन होतो. हा थायरॉइड ग्रंथीचं स्टिम्युलेशन जर झाला तर आपल्या शरीरामध्ये थायरॉइडचा स्राव चांगला होतो. आणि आपण आज विशेष करून स्त्रियांमध्ये जे थायरॉइडचा आजार पाहतोय, तुम्ही विचारा मला लेथर्जी आहे, रक्तक्षयाचा प्रॉब्लेम आहे, अनिमिया आहे, हा सगळं आणि मासिक पाळी बरोबर येत नाही, हे जे सगळं प्रॉब्लेम असतात, हा आपण एक ठिकाणी चांगला जर भस्म लावला, एक ठिकाणी म्हणजे हा स्वादिष्ठान आपलं हा विशुद्धी चक्रामध्ये जर लावला, म्हणजे थायरॉइड ग्रंथीवर जे विशुद्धी चक्र आहे तिथे त्या ठिकाणी लावला तर एवढे प्रॉब्लेम कमी असतात. त्यानंतर आपण अनाहत चक्राला येतोय. अनाहत चक्राच्या मागे जर आपण गेला तर तिथे हृदय आहे. हा अनाहत चक्र सर्व अनाहत चक्र श्रेष्ठ चक्र आहे. आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिला तर त्याच्या मागे हृदय आहे. तुम्ही हृदयाला जोरात जर भस्म लावला तर मी सगळीकडे सांगतो, ज्यांना हृदयरोग येण्याची शक्यता आहे ते लांबवर जातोय. कारण वय जास्त झाल्यावर आपण हे सगळं सुरू केल्यामुळे तो जरा तेवढं अक्युरेटली येत नाही, परंतु रिझल्ट पण जे पहिल्यापासून हा प्रयोग करतात त्यांना ते रोगच येत नाही. म्हणून हृदयरोग लांबवर जातोय. आणि जे ऑलरेडी हृदय रोग पीडित आहेत त्यांना जे गोळ्या वगैरे लागतात, हायपरटेन्शन आहे, मायकार्डियल इन्फेक्शन होऊन गेलेले आहेत, कुणाला इस्किमिया आहे, तर ते नक्कीच कमी राहणार आहे, कमी औषधं लागणार आहे, हॉस्पिटलचं चक्कर त्यांचं कमी होणार आहे. म्हणून हा जो आपला अनंत चक्र आहे तिथे जोरात भस्म लावायचं दोन्ही बाजूला, छातीवर, हृदयाच्या वर. त्यानंतर आपण येतोय मणिपूरक चक्रामध्ये. मणिपूरक चक्र तिचे नाभी आहे, ते 3 ठिकाणी लावायचंय भस्म, वर दोन्ही बाजूला. हा 3ही बोटाने जोरात जर तुम्ही लावला, त्याच्या मागे पानक्रियास ग्रंथी आहे. आजकाल आपण पाहतोय डायबिटीसचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे सगळीकडे, अनेक लोकांना डायबिटीस येतोय. इथे जर आपण व्यवस्थित भस्म लावला तर त्याच्या मागील पानक्रियाटिक ग्रंथी जे आहे त्यात ते इन्सुलिन हार्मोन सिक्रेट करतोय. इन्सुलिनचे एक असं वस्तू आहे जे ब्लड शुगर लेवल रेग्युलेट करतोय. म्हणून
आपण तिथे भस्म रोज रोज व्यवस्थितपणे लावत राहिलो तर पॅन्क्रियाटिक फंक्शन चांगलं होतंय, अंगामध्ये इन्सुलिन चांगलं सिक्रिएट होतंय, म्हणून आपल्याला डायबिटीस येण्याची शक्यता फारच कमी होते. आलं तरी तेवढं जोरात येत नाही. म्हणून हा मणिपूर चक्रामध्ये त्याच्या खाली गेल्यानंतर स्वाधिष्ठान चक्र आहे. स्वाधिष्ठान चक्र म्हणजे ब्लॅडर आपला हा मूत्राशय वगैरे जे आहे त्या ठिकाणी आहे. स्त्रियांमध्ये त्याच्या मागे युट्रस आहे आणि त्याच्या बाजूला जे आहे त्यांचं ओव्हरीज असतात. म्हणून तिथून जे ओव्हरियन फंक्शन्स जे अनेक लोकांमध्ये पाहतोय, ओव्हरियन डिसीज होत आहेत किंवा वंध्यत्व असतो, काही लोकांना मूल होत नाही वगैरे, मासिक पाळी बरोबर येत नाही. हा भस्म तिथे जोरात जर लावला तर गर्भाशयाचे जे प्रॉब्लेम्स आहेत लहानपणापासून जे लावत राहतात तिथे त्यांना गर्भाशयाचे प्रॉब्लेम देखील कमी होतात आणि वंध्यत्व येण्याची शक्यता कमी नाही आणि मासिक धारणामध्ये मासिक पाळीमध्ये जे त्रास होतो तोही त्यांना कमी होतो. हे स्वाधिष्ठान चक्र. आधार चक्राला हा योगामध्ये इडा पिंगळा नाडी ज्यांना हे उद्दीपन करायचे आहे ते आधार चक्र आहे. आधार चक्राला सर्वात मागे भस्म लावायचं. आपण ह्यानंतर पंचेंद्रियांना भस्म लावायचे. पंचेंद्रिय म्हणजे हा कानाचं समोर जे आहे तिथे भस्म लावायचं आहे, कानावर नाही, समोर लावायचं आहे. तिथे आपल्या चेहऱ्याला जे नर्व सप्लाय होतो, फेशियल नर्व म्हणतो, त्या नर्वला रोज रोज स्टिम्युलेट झाला तर आपला चेहऱ्यावरचा जो एक चांगलंपणा असतो तो जास्त चांगला येतो आणि माणसाचं एक्सप्रेशन वगैरे जे विशेष करून हा फिल्म लाईन मध्ये वगैरे जे काम करतात ते भस्माचा प्रयोग जर केला तर त्यांचा चेहरा चांगला असतो आणि टवटवीत लागत नाही. त्याच्यानंतर डोळ्याला देखील भस्म पोहोचायचं वर डोळे बंद करून हळून भस्म लावायचं. चष्मा येत नाही, आलं तरी कमी नंबरचं येईल म्हणून तिथे लावायचं. त्यानंतर नासिकाला सुद्धा लावायचं. प्राणायाम वगैरे प्राणायामाचा चांगलं हे होतो. तसेच तुम्ही यासारखं अनेक ठिकाणी जे भस्म लावायचं सांगितलेलं आहे पंचेंद्रियांना तिथे लावलं तर तुमचे पंचेंद्रियांचं काम चांगलं होईल. आणि महात्मा बसवेश्वरांनी जे सांगितलेलं आहे जिव्ह गुरु कंगळुलिंग नासिकाचार, जिव्हच गुरु होतो तुमचा आणि नासिक गुरु होतो म्हणजे तुम्हाला ते उपदेश करतो. गुरुचं काम काय? उपदेश करणं आहे, सद्मार्ग दाखवण्याचं आहे, हा काम करतोय. आणि हा सगळं योगाचं संज्ञा होतात. हे आपल्याला पंचेंद्रिय बाह्य काम करतात. आपल्याला अनुभव जर यायचं झालं तर बाह्य काम कमी करून अंतरंगामध्ये जावं लागेल त्यांना. त्यासाठी हा भस्म यांना पोहोचून त्यांना सांगायचं असतं, बाबा तू आता बाहेरचं वगैरे भरपूर घेतलेलं आहेस, आता तू आतलं बघायचं सुरुवात कर, आपल्या अंतरंगामध्ये जा. कारण डीपेस्ट लेवल ऑफ कॉन्शियसनेस जे आहे तेच कॉस्मिक कॉन्शियसनेस आहे, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे आणि त्याच्या पलीकडे काही नाही म्हणतात. फार मोठे मोठे चिंतक ही गोष्ट सांगितलेलं आहे. म्हणून अडवी रिसवले सिरिगंटी तानला हा आपला अंबिकार चौडाळे म्हणतात. तुम्ही जंगलामध्ये परमात्माला कशाला शोधत जाता? तुम्ही आपल्या अंतरंगामध्येच पाहना. जंगलामध्ये बघायला ते हरिण आहे का, काहीतरी प्राणी आहे का, ते नाही आहे. बाहेर पाहायचं नाही परमात्माला, तुमच्या अंतरंगात. अष्ट तनुविनोडे हुदगी कंडे नुडिदन अंबिकार चौडाया. मी माझ्या अष्ट तनुमध्ये जाऊन, तनुमध्ये जाऊन आत पाहून, लिंगाला पाहूनच मी तुम्हाला सांगतोय परमात्मा तुमच्या अंतरंगामध्येच आहे आणि तुमच्या प्रज्ञामध्येच आहे, तुमच्या कॉन्शियसनेस मध्येच आहे. असे अंबिकार चौडायाचा अनुभव आहे, असे सर्व शरणांचा अनुभव आहे. म्हणून महात्मा बसवेश्वर यांना देहवे देगुरु म्हटलेलं आहे. शिरवे होण्याचा कळसा. माझं शरीरच परमात्मा हा मंदिर आहे, मग त्याच्यामध्ये परमात्माच आहे. म्हणून हा मानव आधारित तत्वज्ञान आहे. त्याचं पूर्णपणे आपल्याला तो पूर्ण रूपात आपल्याला प्राप्त व्हायचं झालं तर तुम्हाला इष्टलिंग योग व्यवस्थितपणे करावा लागेल. आता त्यानंतर भस्म सर्व किलांना लावायचं सांगितलेलं, जॉईंट्सला. आता जे आम्ही काळामध्ये पाहतोय की लोकांची जॉईंट पेन भरपूर वाढलेले आहेत. आता आधीचे आमचे आई वगैरे सगळे होते 92-96 वर्षापर्यंत आमचे वडील होते, 92 वर्षापर्यंत आमची आई होती.
आमच्या आईचे जॉईंट दुखलेलं मला माहित नाही. आजही आम्हालाही एवढ्या वयामध्ये जॉईंट दुखतात, कधी जॉईंट दुखत नाहीत माझे. म्हणून तिथे तुम्ही भस्म लावा. त्याच्यासाठी आपलं लाईफस्टाईल जरा चेंज करावा लागेल आणि भस्म सर्व जॉईंट्सला पोचवा लागेल. आणि भस्मामध्ये असं आमच्या आई वडील सगळे सांगायचे, भस्मामध्ये एवढं ताकद आहे, तुम्ही पाण्यामध्ये चांगलं भस्म, मी चांगलं भस्माचं सांगतो, भेसळ नाही, चांगलं भस्म जर पाण्यात तुम्ही मिसळून तो पिला तर तुम्हाला आलेलं टेम्परेचर कमी होतं, ताप कमी होतं असं म्हणायचे. आणि तुम्ही कुंकू लावता, कुंकू मध्ये केमिकल्स असतात आणि त्या केमिकल्स मध्ये ब्लॅडर कॅन्सर, युरिनरी ट्रॅक्ट कॅन्सर असे कॅन्सर येण्याची शक्यता असते. परंतु भस्म लावल्याने असं काही होत नाही. म्हणून शरणांच्या जीवनामध्ये भस्माला फार महत्वाचं स्थान आहे. म्हणजे भस्माचं स्थान म्हणजे साक्षात परमात्मा तुमच्या हातामध्येच प्राप्त करून देतो असं म्हणतात ते. त्याच्यामुळे हा भस्म फार महत्वाचा आहे. 32 ठिकाणी भस्म लावा. आता हा भस्माचं महत्व सांगितलं. दुसरं आपण इष्टलिंग, आता आम्ही इष्टलिंग अर्चनेवर आहोत, त्याच्या आधी भस्म लावतो, त्यानंतर इष्टलिंग अर्चनेकडे जातो. इष्टलिंग अर्चना करण्यापूर्वी आपण जलस्नान टाकतो इष्टलिंगाला. त्यानंतर हात आपलं चांगलं घासून घ्यायचं, जोरात चांगलं. ते चंद्रशिलेली पावक होती हिडा पिंगळ मध्यದಲ್ಲಿ अनिल व तुम्ही ನಿಮ್ಮ ನೆನೆವ ಪರಿಕರ ಹೊಸತು म्हणतात. हा इष्टलिंगामध्ये चंद्रशिला असायला पाहिजे. ते चंद्रशिला असलेलं इष्टलिंग जर आम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होतो. पावक म्हणजे उष्णता. ते उष्ण आपल्या हिडा पिंगळामध्ये नाडीमधून जाऊन आपल्या अंतरंगामध्ये असं काही परिवर्तन आणतंय ज्याच्याने साक्षात कुडल संगमनात आपल्याला प्राप्त होतो म्हणतात. त्याच्यासाठी हा तुम्ही जलस्नान जेव्हा टाकाल इष्टलिंगाला, त्यानंतर हात चांगलं घासून घ्यायचे. हात जर चांगलं घर्षण केला हात, त्याच्यामध्ये आपोआप उष्णता तेही निर्माण होतो आणि आपण लिंग ठेवल्यानंतर परत जास्त होतो. म्हणून त्या इष्टलिंगामधल्या चंद्रशिलेला ते पावक पोहोचतोय. त्याच्यामुळे काही असं कण निघून येत असतील त्याच्यामधून, माणसाचा विचार करण्याचा कल्पनाशक्ती हा सगळं वाढून जातो त्याच्यामुळे त्या माणसाला ज्ञानातीताचा परमात्मा आपल्या अंतरंगामध्येच त्याला प्राप्त होऊन जातो. म्हणून हा इष्टलिंगाला स्नान टाकून हात चांगलं घर्षण करून त्याच्यावर डाव्या हातावर इष्टलिंग ठेवायचं आणि त्यांना अनिमिष दृष्टी लावून म्हणजे हाफ दृष्टी लावून ಪಶ್ಚಿಮ ಪದ್ಮಾಸನದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿತ್ತು ನಿಟ್ಟಲು ಮುರಿದು ತುಟಿ ಮುಡಿಕದೆ ಅಟ್ಟೆ ಆಡಿತಲ್ಲ ಬಿಟ್ಟ ಕಣ್ಣು ಬಿಗಿದ ಒಬ್ಬು ಬ್ರಹ್ಮರಂಧ್ರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟೆಗುಡಿ असं बसवेश्वरांचं वचन आहे. म्हणून तुम्ही उत्तर दिशा पश्चिम पद्मासनाದಲ್ಲಿ कुळिर्तू म्हणजे उत्तर दिशेला आपला चेहरा करायचं. उत्तर दिशेला मुख आपला करून बसून मग ते हा काही करायचं नाही, सरळ बसायचं. सरळ बसून त्या इष्टलिंगाला बिट्ट करून बिगिद होतो म्हणजे अनिमिष दृष्टी करून ते इष्टलिंगाला पहा. तुम्ही तुटी मिळकदे काही मंत्र तंत्र काही म्हणायचं नाही, फक्त तुम्ही पहा म्हणतात महात्मा बसवेश्वर. आणि तेही कोणत्या वेळामध्ये गांधारी मांधारी अंबा अहोरात्री लिंग वपूची सभेकू म्हणतात. म्हणजे 3 वाजल्यापासून साधारण आपल्या 5 वाजेपर्यंत हे आपण वेळ ठेवून घेऊया. त्या वेळेमध्ये जर तुम्ही इष्टलिंग जर पाहिला उत्तर दिशेला चेहरा करून तुमच्या ब्रह्मरंध्रದಲ್ಲಿ कट्टेगुडी साक्षात तुमच्या ब्रह्मरंध्रामध्ये परमात्मा येतात. त्याच्यासाठी गॅरंटी त्याच्यासाठी कुडल संगमनात आहेत म्हणून स्वतः महात्मा बसवेश्वर त्यांच्या वचनामध्ये सांगतात. म्हणून हा एवढं साधं सोपं सरळ आहे. हा इष्टलिंग तिकडे बघून पाहायचं आहे. कोणत्या रंगाचं इष्टलिंग? काळ्या रंगाचं इष्टलिंग आहे. मला आधी आश्चर्य व्हायचं की हे सगळे पांढरं हे करत असताना महात्मा बसवेश्वरांनी काळा लिंग कावर आपल्याला प्राप्त करून दिली. पण नंतर जेव्हा आम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये जेव्हा पुस्तकं वगैरे लिहायला लागलो, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जेव्हा टेक्स्टबुकचं एडिटिंग करायचं आलं तर जगातल्या जवळजवळ 100-200 रिसर्च पेपर माझ्याकडे यायचे. ते वाचून मग टेक्स्टबुक मध्ये टाकावं लागत होतं त्याचं सार काढून. त्या लक्षात आलं की महात्मा बसवेश्वर इष्टलिंगाचं रंग काळं कावर आपल्याला त्यांना झालेलं आहे. हे सत्य हा परमात्माचं एक स्वरूपाचं सत्य, अंतरंगामधला स्वरूपाचं सत्य आहे. हा काळा रंग भौतिक दिसला तरी हा एक आपला अंतरंगाचा हा काल्पनिक रंग आहे. तर तुम्ही जर हे काळा रंग बघितला तर भौतिक दृष्ट्या बघितलं तर तुम्ही
गांधारी मांधारी अंबा अहोरात्री म्हणजे रात्री 3 ते 5 पर्यंत, साधारण 3 ते 5 पर्यंत असतो. हा मनुष्याचा आपलं साधारण फिजिओलॉजी जरी स्टडी केला तर तुम्हाला दिसून येईल आपल्यामध्ये एक हा मेंदूच्या मध्यभागामध्ये पिनियल ग्रंथी म्हणून एक ग्लँड असतो. हा थायरॉइड ग्लँड सारखा आपल्या ब्रेन मध्ये सुद्धा एक ग्लँड असतो. ते फार भिन्न आहेत पण तोही एक ग्लँडच आहे. तो ग्लँड मधून मेलाटोनिन नावाचा एक स्राव येतो. तो स्राव रात्री 2 वाजल्यापासून 10 ला वाढायला सुरुवात होते. रात्री 2 ला सर्वात पीकला होते. 2 ते 5 पर्यंत जास्त असते. त्यानंतर सूर्यकिरण जसं पृथ्वीवर यायला सुरुवात होतील, डॉन ज्याला म्हणतो, त्या काळामध्ये ते एकदम हा मेलाटोनिनचा स्राव कमी होऊन जातो. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला, तो पिनियल ग्रंथीने मेलाटोनिन स्राव करायचं झालं त्याला रात्रीचा एक परिकर लागतोय, एक काळ्या रंगाचा एक प्रकार लागतोय, एक पॅटर्न लागतो काळ्या रंगाचा. तो पॅटर्न कदाचित हा इष्टलिंग चंद्रशेला टाकून जे इष्टलिंग बनवतो तोच रात्रीचा पॅटर्नचा रंग हा इष्टलिंग देत असावा. म्हणून मेलाटोनिनचं प्रमाण थोडं तरी हा इष्टलिंग पाहणाऱ्यांमध्ये वाढते. त्याच्यामुळे हा मेलाटोनिन आपल्या अंगावर भरपूर उत्तम परिणाम करतात. हा मेलाटोनिनचा परिणाम काय आहे बघा. एक म्हणजे मनुष्याचा काल्पनिक शक्ती वाढवतो, कल्पना शक्ती वाढवतो. मनुष्याच्या मेंदूमध्ये शांती निर्माण करतो. न्यूरो ट्रान्समीटर म्हणून काम करतं, ते मनामध्ये शांत निर्माण करतं. त्यानंतर सर्जनात्मक क्रिएटिव्हिटी वाढून टाकतो माणसाचा. त्यानंतर मनुष्याचं आयुष्य वाढतो. आयुष्य किती वाढवतो म्हणजे 10 ते 15% पर्यंत माणसाचं, एकेकाने सांगितलेलं विज्ञानाने की 25% पर्यंत आयुष्य वाढतंय मेलाटोनिनचं प्रमाण जर वाढलं तर. आपण इमॅजिन करा, जर आपण 80 वर्ष आमचं आयुष्य लिहिलेलं असेल तर थोडा जरी मेलाटोनिन वाढला तर 10% जरी वाढलं तर ते 88 वर्ष माणसाचं वय होतोय. म्हणून हा काळ्या रंगाचं महत्व मेलाटोनिन वाढवण्यासाठी मी आधी प्रश्न टाकायचो, महात्मा बसवेश्वर गांधारी मांधारी अंबा अहोरात्री लिंग त्याच्यासाठी म्हटलेला हा मलाच प्रश्न पडत होता. म्हणून मग त्याचे उत्तर हा वैज्ञानिक पुस्तक किंवा विज्ञान वाचल्यामुळे, आणि हे खरं आहे की नाही ह्याचा विचार केला तर शरणांचं तुम्ही जीवन चरित्र जवळजवळ सर्वांना माहिती आहे. आपल्या शरणांपैकी 770 अमरगणांपैकी 5 ते 6 जणच लहान वयामध्ये आपलं देह सोडलेले, लिंगांग सामरस्य प्राप्त केलेले. उरलेले 27 झालेले आहेत आणि सांगून ते गेलेले आहेत. आजही जर बघितला तुम्ही साधारण सर्वे करा तर हा लिंगभक्त जे आहेत, लिंग साधारण अंगावर जे टाकतात त्यांचं वय जास्तच असतो. माझे वडील होते 96-97 पर्यंत, आई 92, गेल्या वर्षी त्यांचं हे झालेलं आहे, लिंगैक्य झालेले आहे. आणि कोणालाही बघा, शिवकुमार स्वामीजी होते 111 वर्ष, भागवती अप्पा त्यांना बसवेश्वर पट्टधरी 108 वर्ष. आणि कोणत्याही शरणांचं नाव घ्या तुम्ही, ते 80-90चं वरच असे. अकाली मरण त्याच्यामध्ये येत नाही. बसवेश्वरांचं एक दुसरं वचन आहे, तेव्हाही जर लिंग बघून कामाला लागलं तर तुम्हाला अकाली मरण येत नाही असं म्हणतात. तुमचे ऍक्सिडेंट वगैरे होणे सुद्धा कमी होत आहे. मी तरी म्हणतोय तुम्ही काही टफ डिसिजन फेस करायचं असेल तर 5 मिनिटं तुम्ही लिंग बघा आणि त्यानंतर तुम्ही कामाला लागा. तुम्हाला बघा ते सिरियस चॅलेंजिंग जॉबला जायचं आहे, तुमचा इंटरव्ह्यू अपिअर व्हायचा आहे, त्याच्या आधी थोडं लिंग बघून तुम्ही गेला तर अद्भुत परिणाम त्याचे येतात. आम्ही लातूरमध्ये असताना, मेडिकल कॉलेजमध्ये असताना बिमारीसाठी लोक यायचे, परंतु काही लोक यायचे, साहेब आमचं मूल बरोबर काम करत नाही, शाळेला जात नाही, अभ्यास करत नाही, एक ठिकाणी बसूनच राहत नाही. मग मी म्हणत होतो त्यांना हे औषध तरी द्यायचं द्या, त्याच्याबरोबर त्यांना प्रयत्न करून लिंग दाखवा तुम्ही, तर त्याचा परिणाम काय होतो तुम्ही बघून घ्या. तर ते लोकांनी प्रयोग केलेले आहे. एका वर्षाच्या आत दुसऱ्या वर्षामध्ये त्यांचं क्लासमध्ये मार्क जे आधी 50%, 40% घ्यायचे, 60% पर्यंत गेलेले, 70% काही चांगले झाले. त्यांचे चंचल जास्त होते, त्यांची चंचलता कमी झाली, त्यांचे आरोग्य सुधारणा झाले, मुलांची जेवण वगैरे व्यवस्थित करायचे. हे सगळे प्रॅक्टिकल अनुभव आम्ही हा इष्टलिंगाचे परिणाम पाहून आम्ही सांगतोय, असंच नाही सांगत, त्याला बॅकिंग पण आहे.
हा इष्टलिंग योग केल्याने हा जो इष्टलिंग अर्चनामध्ये जो काळा रंगाचं आपण निरीक्षण जे करतोय त्याच्याने एवढं अद्भुत आपलं वय वाढतंय, आपलं मन शांत होतंय, आपण बघितलं कल्पना शक्ती वाढते, आपलं क्रिएटिव्हिटी वाढतंय, काही नवीन करण्याचं जे मनुष्यामध्ये शक्ती आहे ते वाढून जात आहे. म्हणून एवढं चांगलं अद्भुत हे जो गोष्ट परिणाम जे आहे फक्त इष्टलिंग बघितल्याने उत्तर दिशेला ते आपलं करून बघून बघितल्याने होत आहे. त्याच्यामुळे आपण का बरं फायदा घेऊ नये. तुम्ही बघा आता कोट्यावधी खर्च करून आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतो, किती वय वाढून मिळतोय, वय वाढून 2 ते 3 वर्ष झालं तर फारच झालं, आणि आपण बायपास करून घेतो, हे करून घेतो. तर तुम्ही त्या परिणाम त्या जे मेडिकली आम्ही जे ट्रीट करतो त्याचे परिणाम तुम्ही साधं इष्टलिंग जर बघितला तर त्याचं तेवढं उत्कृष्ट परिणाम येत आहेत. म्हणून आपण इष्टलिंग अर्चना केला पाहिजे. हे करायला काही जास्त वेळ लागत नाही, बघायला किती 5 मिनिटं लागतात तुम्ही चांगलं बघायचं झालं. आणि दुसरं गोष्ट, हा इष्टलिंग आम्ही डाव्या हातात पकडतो, उजव्या हातात नाही. डाव्या हात जेव्हा आम्ही म्हणतो की हा अशुभ आहे वगैरे वगैरे लोक म्हणायचे, आणि उजवा हात शुभ आहे म्हणायचे. आजही आम्ही याचं अनेककडे प्रसार वगैरे घ्यायला जातो तर तुम्ही ते ऐकतात. परंतु हा इष्टलिंग डाव्या हातात करून आपल्याला पाहायचं आहे, लिंगार्चना करायचं आहे. तर आम्हालाही ह्याचं आश्चर्य वाटायचं की बसवेश्वर असं का बरं सांगितलं असावं. पण ह्याचा परिणाम बघा, अद्भुत वैज्ञानिक परिणाम आहे. डाव्या हाताकडून जे इमेज येतात म्हणजे पिक्चर्स वगैरे जे येतात, किरण जे येतात ते उजव्या मेंदूला प्रचोदित करतात. इथे एक क्रॉसिंग आहे एक किरणांचा. उजव्या हाताकडून उजव्या डोळ्याकडून येणारी जे किरण असतात ते डाव्या मेंदूला जातात, आणि डाव्या साईडनी येणारी जे किरण असतात ते उजव्या मेंदूला जातात. हा मेंदूमध्ये दोन्ही मेंदूचे काम करण्यामध्ये फरक आहे, आणि हा डीपेस्ट ऑफ द वैज्ञानिक सत्य आहे. उजवा मेंदू जो आहे मनामध्ये शांती क्रिएट करतायत. तुम्ही भांडत असताना शांत राहा म्हणून सांगणारी ते तुमचे जे मेंदू आहे ते उजवा मेंदू आहे, आणि नवीन जे निर्माण होतोय तो उजव्या मेंदूमध्ये होत आहे. आणि उजव्या मेंदूमध्ये कलागुण आहेत, संगीत आहे, प्रार्थना आहे, आणि त्याग भावना जो निर्माण होतो उजव्या मेंदूची कामाने निर्माण होते आमच्यामध्ये. म्हणून आम्ही कोणत्या हातात धरतोय, डाव्या हातात लिंग धरतोय, त्याचं किरण ह्याला स्टिम्युलेट करतात, प्रचोदित करतात उजव्या मेंदूला. म्हणून आपण आपल्यामध्ये शांती निर्माण होतोय, कलागुण आपले वाढतात, नवीन निर्माण करण्याचं सृजनशीलता वाढते, आणि संगीत आवडते. हा संगीताचा कलागुण हा उजव्या मेंदूमध्येच आहे, पेंटिंगचा आहे ह्याच्यामध्ये. म्हणून एवढा अद्भुत गुण आहे, आणि निस्वार्थ भावना येतोय. म्हणून दासोही जे आहे ह्याच्यामध्ये आधारित आहे. आम्ही डाव्या हातात लिंग बघून 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 दासो भावना ऑटोमॅटिक येऊन जाते आपल्याला, आणि उजव्या हातात जर धरला असता तर डाव्या मेंदू प्रचोदित होतो. मग डाव्याचं काम काय आहे, त्याच्यामध्ये गणित आहे, भेद आहे आणि स्वार्थ आहे. आपल्याकडे असून देखील ते आपल्यालाच पाहिजे म्हणतो हे शिकवतोय. म्हणून महात्मा बसवेश्वरांनी हा इष्टलिंग आपल्याला डाव्या हातामध्ये धरून बघायला सांगितलेला आहे, अनिमिष दृष्टी लावून बघायला सांगितलेलं आहे, जेणेकरून त्याची जी किरणं येतात आपल्या उजव्या मेंदूला प्रचोदित करतात. म्हणून आम्ही सर्वात हा त्यागी होतो, सृजनात्मक होतो, नवीन काहीतरी करतो, मन आपलं शांत असतंय. हा त्याच्यातलं वैज्ञानिक सत्य आहे. आणि त्यानंतर इष्टलिंग काळा असल्यामुळे काळा जे रंग आहे त्याची एक परिणाम आहे, ते सगळं किरण आपल्यामध्ये घेत होतो. काळा रंगाचा ब्लॅक बॉडी म्हणतो आम्ही. फिजिक्स मध्ये तुम्ही अध्ययन केलेल्या लोकांना माहिती आहे की ब्लॅक बॉडीचं गुणधर्म काय असतं, म्हणजे सगळे जे किरण आहेत बाह्याकाशातून येणारे, आकाशातून येणारे जे किरण आहेत तो किरण आपल्यामध्ये ते घेतो आणि आपल्या अंगावर पडू देत नाही. हा प्रकाशाचं जे किरण आहे तो आपल्याला दिसतो, आपल्या अंगावर पडतो. न दिसणारे किरण जे घातक आहे शरीराला ते देखील सूर्यापासून येत असतो किंवा बाह्याकाशातून येत असतात. तर ते किरण जे आहे ते इष्टलिंग आपल्यावर घेऊन जातो, आपल्या पूर्ण शरीरावर ते पूर्ण पडू देत नाही. म्हणून आपल्या डोळ्यांची जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी असतात, चामडीचे कॅन्सर्स कमी होतात. म्हणून एकंदरीत तुम्ही इष्टलिंग अर्चना जर केला
तर तुमचं भौतिक शरीर एक एक आरोग्य दृष्टीने बघितला तर उच्च स्थानाला पोहोचतो. आपल्या अंगामध्ये 37.2 ट्रिलियन कोश आहेत. हे प्रत्येक कोश सर्वात उत्कृष्ट काम करतोय आपण इष्टलिंग अर्चना केलं. त्यामुळे हा इष्टलिंग अर्चनाचा मागील वैज्ञानिक सत्य मी थोडेपणा सांगितलं. आता आपण प्राणलिंग अर्चनाकडे जाऊ. प्राणलिंग अर्चना आपण आता अनेक लोकांनी अनेक तऱ्हेने करतात, परंतु मी जे सांगतोय तो आपण डोळे बंद करून इष्टलिंग हा मणिपूर चक्र म्हणजे नाभीच्या लेवलला ठेवून आपण चक्र जागृत करत जाणे, जेणेकरून त्यातील जे लिंग आहेत ते उद्दीपन होतात. म्हणजे ते कसं आपण डोळे बंद करून बसायचं. हा नवचक्र आहेत आपल्या आधार चक्रापासून चक्रापर्यंत नवचक्र होतात, त्याच्यामध्ये नवलिंग आहे. आधार चक्रामध्ये 18 लिंग आहे. स्वादिष्ठान चक्रामध्ये गुरुलिंग आहे. मणिपूरक चक्रामध्ये शिवलिंग आहे. त्याच्यानंतर अनाहत चक्रामध्ये देवलिंग आहे. विशुद्धी चक्रामध्ये प्रसाद लिंग आहे. तिथे आग्नेय चक्रामध्ये महालिंग आहे. ब्रह्मरंध्रामध्ये निष्कल लिंग आहे. पश्चिम सीधा चक्रामध्ये शुंभलिंग आहे आणि पश्चिम चक्रामध्ये निरंजन लिंग. ब स व ओम नमः शिवाय हा नवचक्राला नव बीजाक्षर जेव्हा पोहोचतील ते नवचक्रामध्ये जे लिंग सांगितलेलं आहे मी, ते लिंग उद्दीपन होतात, ऍक्टिव्हेट होतात. ते लिंग कसे आहेत, ते लिंग काय आहेत म्हणजे ते एक हा विंडो सारखे आहे. म्हणजे ते एक लिंगाचं जेव्हा जागृती होत जाते त्या विंडो उघडून जातो. आपल्या अंतरंगामधला जो प्रज्ञा आहे, कॉन्शियसनेस आहे, हे कॉन्शियसला बाह्य कॉन्शियसनेस ब्रह्मांड व्याप्त कॉन्शियसनेस एक काळ असा येतोय की नवलिंग पूर्ण जर उद्दीपन झाले 1, 2, 3 आता रामकृष्ण परमहंसामध्ये अनाहत चक्र जागृत झाला होता. काही लोकांमध्ये मणिपूरक चक्र जास्त जागृत झालेले, काही लोकांमध्ये आधार चक्र जागृत झालेले. परंतु आधार चक्रापासून 1, 2, 3 चक्र जरी जागृत झाले, त्यातील 2, 3 चक्रांची जर उद्दीपन झाली तर हा माणूस एक न राहता वैश्विक माणूस होत जातो. त्याच्या प्रज्ञा बाह्य प्रज्ञाबरोबर ब्रह्मांडाच्या प्रज्ञाबरोबर जोडून तो वैश्विक होऊन जातो. एक माणूस विश्व मानव होऊन जातो. म्हणून आपला धर्म हा विश्वधर्म आहे, विश्व मानवाचा धर्म आहे, एकाचा धर्म नाहीये. आम्ही मानव होणे, मानव परमात्मा होणे, तेव्हाही मानव परमात्मा करणे, असा हा वैश्विक माणूस एक होण्याचा म्हणजे हा माझा केव्हा भावना येतो माणसाचा, जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर एकरूप होत नाही, तद्रूप होत नाही, तोपर्यंत भावना शक्य नाहीये. म्हणून विश्व धर्म जर एखाद्या कोणाच्या धर्माला जर म्हणायचं झालं तर तो आपला धर्म आहे. हे आपलं सुद्धा आपल्याला सहज मिळालेलं आहे, त्याची व्हॅल्यू आम्हाला माहित नाही. आणि हा 889 हा वर्ष आपण बसवेश्वरांची जयंती साजरा केलेली आहे. हा 900 वर्ष असं दाबून होता, आता वर आलेलं आहे. जगामध्ये जे तत्व चाललेली आहे हेच चाललेले आहे. दिस इज द रिलिजियस अँड पाथ ऑफ फ्युचर आणि करंट आहे, प्रेझेंट. म्हणून ह्याला असे आपण नेग्लेक्ट करता कामा नये, असं आपल्याला कमी वाटून कामा नाही. आपल्याला आपल्या जे म्हणतो रत्न आपल्यालाच दडलेलं आहे, परंतु आम्ही त्याला पाण्याची आपली दृष्टी नाही. जसं भूमीमध्ये पाणी आहे, जेव्हा बोरवेल लावून त्याला बाहेर आणून तेव्हाच आपलं थर जे आहे कमी करतोय, पीक वाढतात. त्याच्यामुळे आपण जोपर्यंत इष्टलिंग पाहून इष्टलिंग अर्चना वगैरे करून आपल्या अंतरंगामधल्या परमात्म्याला बाहेर आणून त्याची शक्ती आपण ग्रहण करत नाहीये, तोपर्यंत ते आपल्याला असं कसं होतं असंच वाटतंय आणि दुसऱ्यांचंच बरं वाटतंय. तसं नाहीये. ह्याच्यामध्ये हे सर्व श्रेष्ठ आहे, सर्व गोष्टीमध्ये श्रेष्ठ आहे, हे आपण एकदा लक्षात घ्या. हळूहळू तुम्हाला इष्टलिंग पाहत अनुभवाचा गोष्ट आहे, अनुभव धर्म आहे. म्हणजे हा तुमचा अनुभव तुमचा अरिव तुम्हाला गुरु होतोय, तुम्हाला मार्ग दाखवत जात आहे आणि तेच वचनांमधून तुम्हाला नवीन नवीन अर्थ तुमच्या समोर उभं राहायला सुरुवात होते, प्रत्यक्ष व्हायला सुरुवात होते. तुमचं जीवन सर्वांना मंगलमय होते. आता भावलिंग अर्चना, थर्ड जे लिंग अर्चना आहे भावलिंग अर्चना आहे,
त्या आपल्या बेंजामिन बेट्स म्हणून सांगितलेलं आपल्या अंतरंगामधला डीपेस्ट. आता आपला कॉन्शियसनेस जे बघितलं आपण, आम्ही एक जरी म्हटला तर आपला कॉन्शियसनेस खरं पाहिलं तर आपलं माइंड बघितला तर 7 अंतस्तीचं माणूस आहोत आम्ही एक बघितलं तर. आता मी कॉन्शियस आहे, 3rd फ्लोर आहे, त्याच्या खाली सबकॉन्शियस आहे, त्याच्या खाली अनकॉन्शियसनेस आहे, आणि वर गेलं तर सुपर कॉन्शियसनेस आहे, कॉस्मिक कॉन्शियसनेस आहे, खाली गेलं तरी कॉस्मिक अनकॉन्शियसनेस आहे. म्हणजे कॉन्शियसनेस जे आपल्याला जाणतोय त्या लेवलमध्ये आम्ही जाणतोय. आता मी तुम्हाला बोलतोय कॉन्शियस आहे, परंतु अनकॉन्शियस मधून आपलं काम घडत असतात. उदाहरणार्थ आता मी सांगत असताना एक तऱ्हेने सांगतोय, तुम्ही बसलेले देखील एक माणूस एक विचित्र वेगळाच बसलेला आहे, सर्व सारखे बसलेले नाहीयेत. मिलिटरीच्या लोकांना ट्रेनिंग देऊन देखील त्यांना बसायला सांगितलं, एक असं बसतो एक असं बसतो. हे कोण सांगत असतंय तर आपला अनकॉन्शियस माइंड जो असतो, आपल्या कॉन्शियसनेसला येणारी जो माइंड नाहीये तो माइंड सांगत असतो आणि त्याचंच काम होतं. अनेक वेळा आम्ही पाहतोय त्या माणसाला बरोबर कशाला प्रेम करायचं, तो व्यवस्थित नाहीये वगैरे वगैरे आम्ही म्हणतोय, तरी देखील आम्ही त्याच्या मागेच जातो. त्याचं कारण काय आहे, आम्ही कॉन्शियसली त्याला जर चांगलं नाही समजलं तरी आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला त्याच्याकडे घेऊन जातो. ह्याचं सांगण्याचं तात्पर्य असा, जे कॉन्शियस जे आम्ही समजतोय, मी एवढंच माणूस आहे समजतोय, तेवढं तुम्ही नाहीये. तुमच्या खाली 3 मजली अजूनही ते अनकॉन्शियस माइंड आहे आणि वर 3 मजली सुपर कॉन्शियस माइंड आहे. तुम्ही ते सर्वात खालचं अनकॉन्शियस माइंडला जर गेलात तर तुम्ही ब्रह्मांड व्याप्त कॉन्शियस बरोबर एक होणार. म्हणून डीपेस्ट कॉन्शियसनेसला जर जायचं झालं तर आपण भावलिंगार्चना केलं पाहिजे. भावलिंगार्चना करणं म्हणजे काही नाही. इष्टलिंगार्चना करताना आम्ही इष्टलिंग डाव्या हातात धरून जे लिंग पाहतोय आणि पाहून अंतरंगामध्ये जायला प्रयत्न करतोय, तसं मंत्र बोलत हा लिंग पाहत पाहत आपल्या अंतरंगामध्ये खोलावर खोलावर जावा, जेणेकरून डीपेस्ट कॉन्शियसला पोहोचून अनकॉन्शियसला पोहोचून आम्ही कॉस्मिक कॉन्शियस बरोबर एक होऊन जाणार. त्याच्यासाठी हे भावलिंगार्चना आहे. असे आम्ही 3 प्रकारचे लिंगार्चना करायची आहे. इष्टलिंगार्चना, प्राणलिंगार्चना, भावलिंगार्चना. हा तिन्ही मिळून एक होतोय, तो इष्टलिंग योग होतोय. हे अल्लम प्रभूंनी सांगितलेलं आहे, महात्मा बसवेश्वरने सांगितलेलं आहे. हा थोडक्यात मी त्याचं वैज्ञानिक सत्य जे मला कळलेलं आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात आपल्याला जेवढं चांगलं वाटतंय ते आपण कृपा करून घ्यावी. मी डॉगमॅटिक नाहीये, हेच सत्य असं म्हणणार नाही, पण मला वचनाध्ययन करून आणि इष्टलिंग योग करून जे मला प्राप्त झालेलं आहे, मला ज्ञानाला जे प्राप्त झालेलं आहे तेच तुमच्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मी जेवढं सांगायचं इच्छा करत होतो तेवढं एकदम व्यक्त होत नाहीये. जेव्हा जसं जसं आपण, कारण हा जास्त टाइम लागणार आहे, प्रात्यक्षिके करून दाखवण्यासारखं आहे. त्याच्यामुळे आपण पुढच्या वेळी जेव्हा प्रॅक्टिकली जेव्हा भेटू तेव्हा मी संपूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करेन. आज मला आपण तुमच्या बरोबर माझी भावना शेअर करून घेण्याचं, माझा अनुभव शेअर करून घेण्याची संधी दिली, त्याबद्दल आता माझ्या बरोबर जे संपर्क साधलेले आहेत जे काही सांगितलेलं आहे त्यांना धन्यवाद सांगतो आणि तुमचे संस्थेचे जे ऑर्गनायझर्स आहेत ते सर्वांना धन्यवाद सांगतोय आणि शरणू शरणार्थ. आता आपणासमोर व्याख्याते शरण डॉक्टर अमरनाथ सोलपुरे यांनी अतिशय महत्वाची व्याख्यानाचा विषय होता इष्टलिंग. त्यांनी वैद्यकीय सर आवाज गेलाय सर, आवाज गेलाय. थँक्यू सर, धन्यवाद. अतिशय सुंदर वैज्ञानिक शास्त्रीय वैद्यकीय रिझन देऊन सरांनी आपल्याला माहिती दिली. आता आपण 2 जणांनी हँड रेज केला आहे.
डॉक्टर शशिकांत पट्टण आपण बोलू इच्छिता? हा 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 शशिकांत शरणू शरणार्थी. शरणू शरण. ऐकू येत नाही मला. आवाज येत नाहीये. आवाज येत नाही. आवाज येत नाही. आज जरा ते हा टेक्निकल प्रॉब्लेम आहेत माझ्या. तुम्ही सांगा त्यांचे प्रश्न काय असतील. परत जॉईन होतील ते कदाचित. हॅलो. हा आता येतो. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. आतापर्यंत डॉक्टर अमरनाथ सोलपुरे ते फार्मर प्रो व्हाईस चान्सलर होते हेल्थ युनिव्हर्सिटीचं. त्यांचं ಅಧ್ಯಯನ ಅನುಭವ एक 3 गोष्टी 3 ವಿಷಯಗಳನ್ನ ಶರಣರು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅನುಭವ, ಅನುಭಾವ, ಅನುಭೂತಿ. ಅನುಭವ ವ್ಯಕ್ತಿಗತವಾಗಿ ತನ್ನ ಕಲ್ಪನೆ, ಗ್ರಹಿಕೆ ಮತ್ತು ವ್ಯಕ್ತಿಗತ ಜೀವನದೊಳಗ ತಾನು ಕಂಡಂತ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಚೈತನ್ಯ ಅದು ಅನುಭವ. ಅದು ಅನುಭವ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂತಂದ್ರ ಶಿಶು ಕಂಡ ಕನಸಿನಂತಿರಬೇಕು, ಮೂಕನ ಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಕಾವ್ಯವ ಕೇಳಿದಂತಿರಬೇಕು, ಅಂಧಕನ ಕೈ ಅಂಧಕ ಹಿಡಿದಂತಿರಬೇಕು. ಇಂಥ ಉತ್ತಮ ಪ್ರತಿಮೆಗಳಿಂದ, ರೂಪಕಗಳಿಂದ ಶರಣರು ಈ ಇಷ್ಟಲಿಂಗದ ಬಗ್ಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಗೌರವವನ್ನ, ಇಷ್ಟಲಿಂಗ ಬಗ್ಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಷ್ಠೆಯನ್ನ, ಇಷ್ಟಲಿಂಗ ತನ್ನ ಚಿಕ್ಕಳೇ ಅಂತಕ್ಕಂಥ ಕೊಡಬೇಕಾದಂತ ಒಂದು ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನ ಶರಣರು ಬಹಳ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಇದು ಇಷ್ಟಲಿಂಗ ಅಂತಂದ್ರ ಆಯತ, ಆಯತ. ಪ್ರಾಣಲಿಂಗ ಅಂದ್ರ ಸ್ವಾಯತ, ಭಾವಲಿಂಗ ಅಂದ್ರ ಸನ್ನಿಹಿತ. ಇವು 3 ಅಂಶಗಳನ್ನ ಕಾಣಬಾರದ ಲಿಂಗವು ಎನ್ನ ಕರಸ್ಥಳಕ್ಕೆ ತಲುಪಿತು, ಎನಗಿದು ಸೋಜಿಗ ಎಲುಬಿದು ಸೋಗಿಜ, ಹೌದೆನ್ನಬಹುದು ಅಲ್ಲವೆನ್ನಬಹುದು, ನಿರಾಳ ಬಯಲು ಗುಹೇಶ್ವರ ಅಂತಂತಾರ. ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನ ನಾವು 900 ವರ್ಷಗಳಾದ್ರೂ ಕೂಡ ಕೇವಲ ಆಯತದಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಮಡಿವಾಳ ಮಾಚಿದೇವರು ಹೇಳಿದಾಗೆ ಆಯತವು ಬಸವಣ್ಣ, ಸ್ವಾಯತವು ಬಸವಣ್ಣ, ಸನ್ನಿಹಿತವು ಬಸವಣ್ಣ, ಗುರು ಲಿಂಗ ಜಂಗಮ ಎಲ್ಲವೂ ಬಸವಣ್ಣ. ಬಸವಣ್ಣ ಒಬ್ಬ ಬಹುದೊಡ್ಡ ಪ್ರಜ್ಞೆ ಆದಾಗ ಈ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಚೈತನ್ಯವನ್ನ, ಈ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಪ್ರಯಾಣವನ್ನ ಅಂತರಂಗ ಬಹಿರಂಗ ಶುದ್ಧಿ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ನುಡಿ ನಡೆಯೊಳಗ ಎಚ್ಚೆತ್ತು ಅವುಗಳನ್ನ ಸಮೀಕರಿಸಿಕೊಳ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಶರಣರು ಬಹಳ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮಾಡಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಲಿಂಗ ವಾಸ್ ಲೈಕ್ ಎ ಬುಲ್ಡೋಜರ್ ವಿಚ್ ಈಕ್ವಲ್ಸ್ ಅಪ್ಸ್ ಅಂಡ್ ಡೌನ್ಸ್ ಆಫ್ ದ ಸೊಸೈಟಿ. ಸಮಾಜದ ಏರಿಳಿತಗಳನ್ನ, ಸಮಾಜದ ಶ್ರೇಣೀಕೃತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ತೆಗೆದು ಹಾಕತಕ್ಕಂತ ಒಂದು ಸಾಧನ ಅಂತಂದ್ರ ಅದು ಇಷ್ಟಲಿಂಗ. ಇದನ್ನ ह्याचं म्हणजे उद्देश असं आहे की आयत म्हटलं तर स्वीकार केलेले आहे, इट इज अन ऑब्जेक्ट. स्वायत याचा अनुभव घेऊन घेते, दॅट इज सब्जेक्ट. बट वेन इट कम्स टू सन्निहित, सन्निहित म्हटलं तर तुम्ही स्वतः व्हा. ह्या कल्पनामध्ये प्राणलिंग, अष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंगाचं स्वतःचा अनुभव खूप सुंदर प्रमाण डॉक्टर अमरनाथ सोलपुरे, माझा सरांचा जवळजवळ 10 वर्षाचा पेक्षा जास्त संबंध आहे. त्यांनी सायंटिफिक एकदम मोठं पुस्तक पण लिहिलेलं आहे इष्टलिंगाबद्दल. इष्टलिंग साधन त्याचं व्यक्तिगत साधन आहे आणि त्या निमित्ताने, त्या अनुषंगाने इष्टलिंग एक आपली चितकळेचं अनुभव आहे. त्याचं एक उल्लेख बसवेश्वर अल्लम प्रभू यांनी केलेले आहे. ಆಯಿತು ಸಾಹಿತ್ಯ ನನಗೆ, ಆಯಿತು ಸಾಹಿತ್ಯ ನನಗೆ, ಬಸವ ನಿನ್ನಿಂದ ಗುರು ನನಗೆ. ಸ್ವಾಯತ್ತ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಆಯಿತು ಬಸವ, ಆಯಿತು ನನಗೆ ಸ್ವಾಯತ್ತ, ಬಸವಣ್ಣ ನಿನ್ನಿಂದ ಲಿಂಗವೆನಗೆ, ಆಯಿತು ಸ್ವಾಯತ್ತ ಎನಗೆ, ಬಸವ ನಿನ್ನಿಂದ ಜಂಗಮವೆನಗೆ, ಆಯಿತು ಸ್ವಾಯತ್ತ ಎನಗೆ, ಬಸವ ನಿನ್ನಿಂದ ಪ್ರಸಾದವೆನಗೆ. ಇಂತಿ ಚತುರ್ವಿಧವು ನಿನ್ನಿಂದಾದ ಬಳಿಕ ನಮ್ಮ ಗುಹೇಶ್ವರನಿಗೆ ನೀನು ವಿಳಾಸವಾದೆ. गुहेश्वरा म्हटलं तर त्यांचं अंकित नाम आहे अल्लम प्रभूचं, बसवेश्वरांचं कुडल संगम आहे. असं बरेच लोकांचं ते आध्यात्मिक, ते चैतन्याला एक नाव होते. ते नाव ते विश्वात्मा, ते विश्वात्माचं अंतू यांना करत चळके बंधू चुळकादिरी. बसवेश्वरांचा उद्देश एवढं मोठं होते, जग जगल मुगिलगल मिगे यगल निमगल, पाताळाದಿಂದ दत्तत्त ನಿಮ್ಮ ಶ್ರೀ ಚರಣ, ब्रह्मांडाದಿಂದ दत्तत्त ನಿಮ್ಮ ಶ್ರೀ ಚರಣ मुकुट. म्हणजे कोणी एवढे वर्ष दार्शनिक होते, त्यांनी परमेश्वर आणि विश्वात्मांना बाहेर शोधण्याचा प्रयत्न केलेले, परंतु बसवेश्वरांनी सांगितले तुम्ही स्वतः देव होऊ शकतो. ना देव नागबोधल त्यांनी देव नागबोधे, तन्न ता नरिदोडे ताने देव नुडा
योगेश्वरा, तुम्ही ओळख करून घ्या, तुमच्या अध्यात्म तुमच्या चैतन्य ओळख करून घेतले तर तुम्ही स्वतः परमात्मा. म्हणजे ह्याचा उद्देश असं आहे की डॉक्टर सुरपूर सरांनी व्यवस्थित काय काय परिणाम होते, द मेरोटोनिन सिक्रेट होते, आणि काय झालं, आपली रॅशनल थॉट्स बसवेश्वराचं विद्रोह साहित्य आणि प्रगतीपरक साहित्य चिंतन त्याचं 15वी आणि 16वी शतकामध्ये त्याचं थोडं आचरण मोर रिच्युअल्स झालेले, दे बिकेम मोर रिच्युअल्स. ते वीरशैव आणि शैविज ह्याचं आतमध्ये घुसून त्याचं पूर्ण बसवेश्वरांचं काय उद्देश होते त्याचं काय विरूप करण्याचा प्रयत्न केलेले. आणि सोलपुरे सरांचा जो अनुभव आहे, त्यांचं ही पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आपली ह्या प्लॅटफॉर्म मध्ये अविनाश कवी सर पण बोलले, आणि बरेच लोकांनी सायंटिफिक अप्लिकेशन्स ऑफ इष्टलिंग योगा. आता इष्टलिंग योग आणि पूजा अर्चन योग एक वेगळं आहे. अर्चन एक द्वैताचा, मी वेगळा आणि लिंग वेगळा. योग म्हटलं तर मी आणि लिंग एक, लिंग अंग सामरस्य, लिंग आणि अंग एका सामरस्य होण्याचा प्रयत्न लिंगांग सामरस्य. आणि ह्या संदर्भात आयत, स्वायत आणि सनित अक्कमादेवीने उत्तम लास्टला म्हणते, लिंग बेन्ने, लिंगैक्य बेन्ने, संघ बेन्ने, समरस बेन्ने, ना एन्ने हेनु एन्ने. शी बिकेम एन इष्टलिंगा, शी बिकेम चन्न मल्लिकार्जुना. आणि ह्याबद्दल त्यांनी खूप सायंटिफिकली सांगितलेले. बरेच लोकांनी इष्टलिंग योग करायचं. शिवयोगी पण सांगते, सर्पपुरुष शिवयोगी ಮಾತು ಮನಂಗಳಿಂದ ಅತ್ತತ್ತ ಮೀರಿದ ಸಾತಿಶಯ ನಿರುಪಾಧಿಕ ಲಿಂಗವೇ ज्योती ಬೆಳಗುತ್ತಿದೆ. हे ज्योतीचं 900 वर्ष झाले, 900 वर्ष झाले बसवेश्वरांना हे ज्योती उभा केले. आपली सगळ्यांचं ड्युटी आहे, आमचे कर्तव्य आहे की हे इष्टलिंगाचं धारण करायचं काळामध्ये, आपली चैतन्याचं हे घेऊन आम्ही पुढे जायचं. मला बोलण्याची संधी दिली डॉक्टर जयश्री पट्टण आणि सगळं मेंबर्सला माझा अनंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डॉक्टर. माझा आवाज ऐकू येतो? ऐकू येतंय. डॉक्टर सरांना विनंती करते, त्यांनी आपले विचार मांडावेत. डॉक्टर शेटकर सर किंवा मॅडम. डॉक्टर शेटकर सर, तुम्ही इंग्लिश मध्ये पण बोलू शकता. डॉक्टर शेटकर सर, आपली बरोबर डॉक्टर महेश शेजाळ सर पण आहे, डॉक्टर पिटिशन. Yes, sir. Thank you. शेटकर सर, हेड सर, प्लीज शेअर युअर व्ह्यू सर. नाही, थँक्यू पटन सर, थँक्यू सोलपुरे सर. खूप चांगलं एक्सप्लेन केला तुम्ही. मोस्ट ऑफ दी लिंगायत तत्वामध्ये आचरणाला खूप कमी किंमत आहे आमचं सर. वी हॅव गिव्हन मोर इम्पॉर्टन्स टू दी योगा, शिवयोगा. ऑलरेडी पटन सर एक्सप्लेन सो नाईसली. हेच पीठामध्ये डॉक्टर कवी, असोसिएट प्रोफेसर PNDSM खूप चांगले एक्सप्लेन केलेत. फाईल तर त्यांचं तुम्ही ओपन करू शकता. फाईल तेवढं सांगलेत, बिकॉज द होल इज शिवयोगा इज डिपेंडिंग ऑन द स्पायनल कॉर्ड अँड द ब्रेन. ह्याच्यावरून डिफरंट प्लेक्सेस असतात आपल्या बॉडीमध्ये, दॅट इन्व्हॉल्व्ह सिम्पॅथेटिक ॲज वेल एज पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम्स. आणि आपलं ब्रेनमध्ये हायपोथॅलमस आणि पिनियल ग्लँड ह्याच्यावर खूप स्टडी केलेत. आपले धारवाडचे कुमारस्वामी पण खूप स्टडी केले त्याच्यामध्ये, आणि त्यांचं पुस्तक पाहायला पाहिजे, तुम्हाला रेफरन्स देतो. खूप चांगले लिहिलेत त्यांनी. त्यानंतर पोप समोर आपलं पिनियल ग्लँड विषयामध्ये खूप चांगले डिस्कस केले सायंटिफिक सेशनमध्ये. तो आपण, माझा एक रिक्वेस्ट टू ऑल द मेंबर्स, आपल्या ग्रुपला, आपले जे काय महाराष्ट्रीयन ग्रुप आहे, आपण जास्त इम्पॉर्टन्स शिवयोगाला द्यायचं, इष्टलिंगाला द्यायचं, आणि परमात्माचं विलीन व्हायचं, एक व्हायचं, परमात्मासोबत एक व्हायचं. आपण योग साधन करायचं जास्त विचार करावा. आपलं आचरणमध्ये एवढं फुल चढवायचं, एवढं पत्री चढवायचं हे वगैरे करायचं काही गरज नाही. इम्पॉर्टंट इज मोर इम्पॉर्टंट टू दी शिवयोगा. थँक्यू पटन सर फॉर गिव्हिंग मी चान्स. थँक्यू सर. अजून कोण बोलणार आहात?
डॉक्टर पाटील आहेत आपल्याकडे. डॉक्टर रावसाहेब पाटील यांना विनंती करते. सर्वांना शरणार्थी. कार्यक्रम अत्यंत चांगला झाला आणि त्यांनी सायंटिफिक रिझन सांगितले. मी जरा लेट जॉईन झालो मॅडम, त्यामुळे सॉरी. म्हणजे अतिशय उत्तम वाटलं आणि त्यांनी प्रॅक्टिकली काय दाखवतो म्हटले. पुन्हा एकदा त्यांचे कार्यक्रम असं व्हिडिओ ओपन करून घेतलं तर बरं होईल. म्हणजे बसणं कुठं लावायचं, हे लावायचं, ते त्यांनी जे सांगितलं. पुढच्या वेळी एकदा संधी द्या त्यांना, असं मी विनंती करून माझे 4 शब्द संपवतो. अशी अद्भुत कार्यक्रम आपण हे आयोजन केल्याबद्दल मी सर्वांना मॅडम आणि सर सर्वांना मी पूर्वक आभारी आहे. एवढं बोलून मी 4 शब्द संपवतो. धन्यवाद. सुजाताताई. सुजाताताई. शरणार्थी. इष्टलिंग आणि इष्टलिंगाचा ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ಆಫ್ ಸೈಂಟಿಫಿಕ್ ರೀಸನ್ಸ್. ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಇಷ್ಟಲಿಂಗ ಯೋಗದ ಒಂದು ಮಹತ್ವ, ಅದನ್ನ ನಮ್ಮ ಜೀವನದೊಳಗೆ ಹೆಂಗೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಏನೇನು ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ಅದಾವ ಅನ್ನೋದನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ವಿವರವಾಗಿ ಮತ್ತು ಸುಂದರವಾಗಿ ತಿಳಿಸಿರಿ. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲು ನಾನು ಈ ವೇದಿಕೆ ವತಿಯಿಂದ ತಮಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತೀನಿ. ಲಿಂಗವೆನ್ನುವುದು ಜ್ಞಾನ, ಸಮಷ್ಟಿಯ ಭಾವ, ಕಾಣಲಾಗದ ಒಂದು ಅನುಪಮ, ಅವಿರಳ, ಅವ್ಯಕ್ತ ಪ್ರಜ್ಞೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಅಂತ ಸ್ವಾನುಭಾವದ ಜ್ಞಾನ, ಅರಿವಿನ ಕುರುಹು ಲಿಂಗವಾಗಿ ಕರಸ್ಥಲಕ್ಕೆ ಬಂದಡೆ ಇಲ್ಲಿ ಕಾರಣ ತತ್ವವು ಸೂಕ್ಷ್ಮ ತತ್ವವನ್ನು ಹೊತ್ತುಕೊಂಡು ಸ್ಥಾವರ ಅಥವಾ ಸ್ಥೂಲ ಲಿಂಗ ಆಗ್ತದೆ. ಕಾರಣ ಸೂಕ್ಷ್ಮತೆಯ ಸಂಕೇತವಾಗಿ ಅರಿವಿನ ಕುರುಹಾಗಿ ಲಿಂಗ ಕರಸ್ಥಲಕ್ಕೆ ಬಂದಿತು ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲಮರು ತಮ್ಮ ವಚನದೊಳಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಕಾಣಬಾರದ ಲಿಂಗವು ಕರಸ್ಥಲಕ್ಕೆ ಬಂದಡೆ ಎನಗಿದು ಸೋಜಿಗ, ಎನಗಿದು ಸೋಜಿಗ, ಅಹುದೆನ್ನೆಲ್ಲೆಮ್ಮೆನೆ ಅಲ್ಲೆನೆಮ್ಮೆನು, ಗುಹೇಶ್ವರ ಲಿಂಗವು ನಿರಾಳ ನಿರಾಕಾರ ಬಯಲು ಬಯಲು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದ್ರ ಎನಗಿದು ಸೋಜಿಗ, ಎನಗಿದು ಸೋಜಿಗ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರ. ಅಂದ್ರ ಲಿಂಗ ಸ್ಥಾವರ ಆಗ್ತದ ಅಥವಾ ಜಡ ಆಗ್ತದ. ಲಿಂಗವೆಂಬ ಪ್ರಜ್ಞೆ ಅಂತರಂಗದಲ್ಲಿ ನಿರಂತರವಾಗಿ ಅನುಸಂಧಾನ ಮಾಡುವಾಗ ಹೊರಗಿನ ಪರಸ್ಥಲದ ಲಿಂಗವು ಬೇಕೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರ. ಅಂದ್ರ ಇಷ್ಟಲಿಂಗವು ಅಪ್ರಮೇಯ, ಅಪ್ರಮಾಣ, ಅಪ್ರತಿಮ, ಅಗೋಚರ, ಅಗಮ್ಯ. ಈಗ ಡಾಕ್ಟರ್ ಶಶಿಕಾಂತ್ ಪಟ್ಟಣ್ ಸರ್ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು ಬಹಳಷ್ಟು, ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಸೆಟ್ಕಾರ್ ಸರ್ ಹೇಳಿದ್ರು. ಲಿಂಗ ಭಾವವನ್ನ ಶರಣರು ಬಹಳಷ್ಟು, ಅಂದ್ರ ನಮ್ಮ ಲಿಂಗಾನುಭವವನ್ನ, ಇದು ಇಷ್ಟಲಿಂಗ ಪೂಜೆ ಅಲ್ಲ, ಯೋಗ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನ ಬಹಳಷ್ಟು ವೈಜ್ಞಾನಿಕವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಚರ್ಚೆ ಆಯ್ತು. ಧನ್ಯವಾದಗಳು ಎಲ್ಲರಿಗೂ, ಭಾಗವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ, ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಶರಣು ತಂದೆ ತಾಯರಿಗೆ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ನಾಳೆ 11:25 ಮತ್ತೆ ಶರಣ ಚಿಂತನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ತದ. ಎಲ್ಲರೂ ಅದ್ರೊಳಗೆ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸರ್ ಸ್ವಾಗತ, ಶರಣು. ಅಷ್ಟು ಉತ್ತಮ ರೀತಿಯಾದಂತಹ ಒಂದು ತಾವು ನೀಡಿದ್ರಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. जयश्री ताई, कार्यक्रम अजून कोणी बोलणार असेल, अजून कोणा आपलं मत मांडणार असतील? शरणार्थी सगळ्यांना. मी थोडं लेट जॉईन झालं असू दे, पण शशिकांत पंटण गुरूंचं ते उमाकांत सरांचं ऐकल्यानंतर तेच इष्टलिंग योग हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ते योग आहे, द्वैत भाव नाही, अद्वैत. तुम्हीच देव होऊ शकताय. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. योग करायचं असलं तर ते बसवण्याला कसं ही आयडिया हे केलं असेल, तेवढा अनुभव, अनुभाव, अनुभूती व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आम्ही स्पायनल कॉर्ड, ते मेलाटोनिन, पायनियल ग्लँड, हायपोथॅलॅमस हे सगळ्याकडेना सांगायला असायचे काय ते मेलाटोनिन रिलीज होते. ते सायंटिफिक रिझन सगळ्या सेशन मध्ये आम्हाला हे थोडा पॉइंट एक्सप्लेन करायला हवाय लोकांना. तर यंग जनरेशनला सायन्स रिझन बिहाइंड इष्टलिंग शिवयोगचं आम्ही सांगितलं तर इमिडिएट
हे होते ते लोकांना पटते ते इम्प्रेस होते ते सायन्स मध्ये सांगितले सायंटिफिक हे होते ते आम्ही प्रवचनकार वचन निर्वचन करणारा लोक ते अटेन्शन घेऊन ते एक्सप्लेन करायला हवा आहे ते सायंटिफिक मॅग्ना कार्टाचं एक्सप्लेन कसं करतं ना असा माझा विचार आहे ते मेलाटोनिनचं व्हेरी इम्पॉर्टंट आहे ते स्लीप यू गेट इमिडिएट स्लीप if you do Ishtalinga puja in the evening hours, many people are suffering from insomnia. They are not getting sleep. For the if you do immediate, you will get good sleep. Yoga nidra they will get. Such a excellent for body health also, physical health also. It is very essential. You have to do Ishtalinga puja and so scientific and so very required because we are all most of the all people are suffering from psychiatric illnesses, psychosomatic illnesses are because of our thoughts and our day-to-day kalpane vichar. So we have to give very much importance. I suggest that each and every session should include this Ishtalinga scientific reason behind this one. Every Sharana should know about the Ishtalinga, its scientific reason behind it. If you tell that one, everyone get impressed. Other than those who are not followers of Vachankar, they will also get impressed. It is my suggestion. Very excellent program. Thank you very much. धन्यवाद सर. मानवी मन आपण खूप चंचल म्हणतो. मानवी मन हे आपल्या शरीरावरती ताबा घेतं आणि मानवी मनाला स्थिर करण्यासाठी म्हणून आपण योग करतो. तर आता आजच्या आपल्या सेशनमध्ये सरांनी सांगितलं की मानवी स्थिरता मिळवण्यासाठी योगाची अत्यंत आवश्यकता आहे. अजून कोणी आपलं मत मांडणार आहे? आपण नाहीतर समारोपाला जाऊया. एक गोष्ट मी सांगू शकतो मेडिकली मेलोटोनिन आजकाल मार्केटमध्ये अवेलेबल आहे जे आपण इस्टलिंगाचं सांगितलं परंतु ह्या मेलोटोनिन एवढं कॉस्टली आहे ते खर्च करून त्याचे परिणाम हे होत नाही इन विट्रो नाही परिणाम आहेत म्हणून इस्टलिंगा बघितलंच पाहिजे आणि मिश्र दृष्टी लावून म्हणजे तो इन वायू आपल्या अंतरंगामधला आपल्या शरीरामधला जो मेलोटोनिन आहे त्याची फायदा आहे ऍक्च्युअली हा मेलोटोनिनचा एक आई समजा तो डीएमटी म्हणून एक वस्तू आहे कोई फिमेल ग्रंथीस तयार करतोय त्यालाही प्रकाशच कारण आहे तो डीएमटी जे आहे आपलं कॉन्शियस डायमेन्शन्स ऑफ कॉन्शियसनेस चेंज करते म्हणजे आपल्या गर्भाशयात असताना आत्मकेंद्रित कॉन्शियसनेस असतो आमचा मग बाहेर आल्यावर त्या कॉन्शियसनेसला स्पेस आणि टाइमचं डायमेन्शन जोडला जातो मग 8व्या वर्षी आपल्याला दुसरंच एक कॉन्शियसनेस येतो इमोशनल कॉन्शियसनेस जास्त जोडला जातो तर हा जेव्हा जेव्हा कॉन्शियस डायमेन्शन चेंज होत असतात त्यावेळेस किंवा अत्यंत तीव्र आम्ही जर तपश्चर्या केली की मरता मरता वाचलेलं आहे आणि त्यानंतर माणूस बदलून जातो अशा परिस्थितीत देखील हा डीएमटी जो आहे तो सिक्रेट झालेला आहे आणि हा डीएमटी सिक्रेट आईचं जर डिलिव्हरी नॉर्मल झाला तर ते मूल स्ट्रेस मधून बाहेर येतो त्याच्यासाठी त्याच्या डीएमटी ते येते त्याच्यासाठी त्याची जे कॉन्शियसनेसचे डायमेन्शन जे आहे टाइम स्पेस सेल्फ कॉन्शियसनेस हा सगळं व्यवस्थितपणे असतो हा सीझरनी केल्यामुळे तो डीएमटीचा जो फायदा डिलिव्हरीच्या वेळी ते मुलाला मिळाला पाहिजे तो मिळत नाही म्हणून हा नॉर्मल डिलिव्हरी आपण प्रमोट केला पाहिजे आम्ही इष्टलिंग जे मुलाला बांधतोय तर हे लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा त्याच्या कॉन्शियसनेसची डायमेन्शन्स बदलतात त्या वेळेमध्ये इष्टलिंग बांधायला सांगितलेलं आहे गर्भाला इष्टलिंग धारणा आम्ही करतो 9व्या महिन्यामध्ये वगैरे त्या काळामध्ये त्याची कॉन्शियसनेस बिलकुल चेंज व्हायची असते बाह्याची परिणाम त्याच्यावर व्हायला सुरुवात होते त्याच्या प्रज्ञावर आणि 8व्या वर्षी तो एक दुसरा कॉन्शियसनेस मध्ये जातोय त्यावेळी सुद्धा इष्टलिंग बांधायला सांगितलेलं 8व्या वर्षी म्हणून हा इष्टलिंग
इज टोटली सायंटिफिक फ्रॉम बिगिनिंग टू एंड एज अ सायंटिस्ट. त्याचा अध्यात्माचं बाजू वेगळा आहे. लिकारावे शून्य हे ते त्याचा परिकल्पना वेगळी आहे. पण हा सायंटिफिकली जर तुम्ही बघितलात त्याचं प्रत्येक गोष्ट पूर्णतः सायन्स आहे, सायन्सवर आधारित आहे आणि ते सगळं युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स आहे. ते डायमेन्शन्स ऑफ योगा कुमारस्वामींचं त्यांनी जे उल्लेख केलेला आहे त्याचं मराठीमध्ये माझ्याकडून ट्रान्सलेट करून घेतलेले ते धारवाडचे जे त्यांचे संस्था आहे तिथे इष्टलिंग योगाचं प्रात्यक्षिक ठेवलं होतं. तर कुणाला जर पाहिजे असेल तर ते मराठी त्यांच्याकडून तुम्ही पुस्तक घेऊ शकता. ते डायमेन्शन्स ऑफ योगा कुमारस्वामीजींचं हाही अद्भुत पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मुंकर्णा थर्ड आय म्हणजे त्यांनी पिनियल ग्रंथीलाच म्हटलेलं. म्हणून हा साधकाचे जे लोक आहेत हे हरिव आचार अनुभवाचा हा गोष्ट आहे. अनुभव आणि अनुभव ह्याच्यामधलं फरक आम्हाला जे वचनांचं अध्ययन करत असताना यायला सुरुवात होती. म्हणून आपण हा योग करत करत वचनांचं अध्ययन जास्त झालं पाहिजे. प्रत्येक दिवस 3 तरी वचन प्रत्येकाने वाचलं पाहिजे. प्रत्येकाच्या मुलाला इष्टलिंग बांधलं पाहिजे 8व्या वर्षी तरी कमीत कमी. मग मी इष्टलिंग पण तयार करतो, चंद्रशिलेचं इष्टलिंग तयार करतोय. ज्यांना दर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर घ्या. हा विकण्यासाठी म्हणून नव्हे, हा चंद्रशिला जे मून स्टोन आहेत ते श्रीलंका वरून मागवावं लागतं. महात्मा बसवेश्वरांनी 1,96,000 शरणांना इष्टलिंग दिली तर बसव कल्याण मध्ये चंद्रशिला असायला पाहिजे ह्याचा आमचा ठाम मत होता. आणि काही ग्रेव्स देखील खोदून त्या इष्टलिंगामध्ये काय असतो ते बघण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ते हा पुरवण्यासाठी जे आपण वापरतो ते काढून, पण त्याच्यातून आम्हाला चंद्रशिलेचं इष्टलिंग भेटलं नाही. कारण ओल्डेस्ट लिंग विच आय कुड गेट वॉज ऑफ 18th century. त्याच्या पलीकडचं मला मिळालं नाही. म्हणून हा इष्टलिंगाचा जो त्याच्यामधला त्याचा योगा आणि त्याचा ह्याच्यामध्ये प्रादुर्भाव जे झालेली आहे ते जास्त करून 14व्या शतकात आणि 15व्या शतकामध्ये परत वचन साहित्यांचं क्लासिफिकेशन होऊन आपला हा विजयनगर साम्राज्य पीक वर आला. हा विजयनगर साम्राज्य संस्थापक लिंग आहेत संगम वंशाचे सगळे. तर त्या बॅकिंग जेव्हा मिळाली 1336 पासून मग 15व्या शतकामध्ये सॉरी आध्यात्मिक ते प्रौढ देवराय 2 जे होते त्यांनी याला फार सपोर्ट केलेला आहे. त्याच्यानंतर एडूर सिद्धलिंग असे अनेक महान शिवयोगी आपल्यामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन झाल्यामुळे आज जे आम्ही पाहतोय त्याच्यातून थोडं थोडं घेऊन हा निर्माण करण्याचा परत बांधण्याचा प्रयत्न आता चाललेला आहे. आता आम्ही अनेक ठिकाणी पाहतोय इष्टलिंग बांधण्याचा एवढं जोर आहे. प्रत्येकाचे 4 डिमांड असतात इष्टलिंग पाठवून द्या सर पाठवून द्या. ते करायला आमच्याकडे तेवढं साधन नाहीये. साधन आहेत सगळे पण ते टाइम आपल्याकडे पुरत नाही. तर हा इष्टलिंग 100% चंद्रशिलाचं इष्टलिंग. चंद्रशिला हे आहे माझ्या हातात अंगठीत आहे ना, हा चंद्रशिला आहे. मी माझ्याकडे चंद्रशिलाचं कलेक्शन आहे भरपूर. तर हा आहे बसव कल्याण मध्ये सुद्धा चंद्रशिला आहे, भरपूर चंद्रशिला आहे. हा चंद्रशिलाचा एक गुण आहे तो तुम्ही पाण्यात हे चंद्रशिला आणि एवढंच दुसरं शिला टाकून ठेवा. एक ग्लास पाण्यात हे टाका, दुसऱ्यामध्ये तो टाका. तुम्ही जेव्हा टेम्परेचर बघाल 8 ते 10 तासानंतर तर चंद्रशिलामध्ये ज्याच्यामध्ये चंद्रशिला आहे तो थंड असतो पाणी. आणि दुसऱ्या पाण्यामध्ये जे दुसरं ह्याचं इक्वलंट स्टोन टाकलेलं आहे तेवढं थंड होत नाही. आणि हा चंद्रशिला आता कम्प्युटरमध्ये जे चिप असतो टाकलेली आहे सिलिकॉन डायऑक्साईड आर्टिफिशियल इंटेलिजन्स निर्माण करतोय हे गोष्ट. म्हणून त्या काळामध्ये बसवेश्वरांनी हे अत्यंत अद्भुत आहे. म्हणून हा लोक जिथे जिथे त्यांचे वंशज जरी असलं तरी हुशार आहे. हा लिंग धारणा करणाऱ्यांचे वंशज असलं लिंग नसलं तरी हुशार आहेत ते लोक आणि पुढेच आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये दम आहे. आणि आपल्या शरणांचं वय तरी वाढलेलं आहे. तुम्ही किती खर्च करा वय मिळत नाही आपल्याला. हा वय वाढून देतोय म्हणजे हा वय वाढवण्याचं काम समयाचं काम हा साक्षात परमात्माचंच काम आहे असं म्हटलेलं जातं. त्याच्यामुळे हा इष्टलिंगाचं एवढं महत्व आहे त्याचं आपलं आपण अडॉप्ट करून घेतलं पाहिजे. ते पाय धुवून पाणी पिण्याचं सोडून हा इष्टलिंगाच्या वर
लिंगोदक करून घ्यावा हे आमचे ठाम मत. शरण शरणार्थी. धन्यवाद सर, खूप छान तुम्ही आता एक्सप्लेन केलं. पण तुमचा व्हिडिओ ऑफ असल्यामुळे आम्हाला बघता नाही आलं. जर तुमच्या हातात इष्टलिंग जर असेल तर तुम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे, परंतु तो व्हिडिओ ऑफ आहे. आता दिसायला लागलाय का? नाही, आता आता नाही, दिसतंय सर, आता दिसतंय आता आता दिसतंय. व्हिडिओ ऑन आहे. व्हिडिओ ऑफ होत आहे. हो हो, आता हो सगळेजण हो, चालेल चालेल. तर आपण पुढच्या वेळेला प्रॅक्टिकल सेशन ठेवूया सर. आता आपण सांगितलं. हो हो सर, हो सर, हो हो सर. बसवराज सर, आता आपण जाऊया समारोपाला. बसवराज पुरवण सर. पट्टण मॅडम, तुम्ही घोषणा केल्याबद्दल, प्रॅक्टिकल सेशन घेतो म्हणून घोषणा केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. सर थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही आलात एकदा, आपण एकदा नक्की प्रॅक्टिकल ठेवूया सर. आणि डॉक्टर रावसाहेब पण आयुर्वेद डॉक्टर आहे, आणि त्यांनी पण ह्या संदर्भात ना एक सेशन घ्यायला काय हरकत नाही. हा, चालेल चालेल. आपण सगळे सायंटिफिक बॅकग्राऊंड असल्यामुळे सगळ्यांना माहितीये, प्रॅक्टिकलमुळे आपल्याला जास्त नॉलेज पर्क्युलेट होतं. तर डेफिनेटली आपण ते ठेवूया. आणि अरिवे गुरु म्हटलं आहे, जसं आपला सबकॉन्शियसच आपल्याला गुरु आहे. आता सबकॉन्शियस जागृत करण्यासाठी इष्टलिंग योग अतिशय महत्वाचा आहे. तर आता आपण समारोपाला जाऊया. मनीषा मॅडम, ॲडव्होकेट मनीषा मॅडम यांना विनंती करते की वोट ऑफ थँक्स तुम्ही द्या मॅडम. थँक यू सो मच डॉक्टर सोलपुरे सर. ऐकू येत आहे सर्वांना? हो मॅडम. Thank you so much Dr. Solpure sir, because due to you we could understand the Ishtalinga Yoga, then Pranalinga Yoga and Bhavalinga Yoga. So all these things which many people don't know actually, because Ishtalinga Archana is not done by so many people, and therefore it should be done, which you have narrated. जे तुम्ही सांगितलं खूप चांगल्या पद्धतीने, त्याच्या मागचे जे काही वैज्ञानिक तुमचे जे अनुभवातल्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही ऍज अ मेडिकल प्रॅक्टिशनर आहात आणि तुमच्या अनुभवातनं तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्याच्याबद्दल धन्यवाद सर. आणि असंच तुमचं जे काही प्रॅक्टिकल आहे ते सुद्धा आम्हाला बघण्याची इच्छा आहे, ऐकण्याची इच्छा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आपलं सेशन आपण निश्चित आयोजित करू. आणि थँक्यू सो मच सर. तुम्ही बँगलोरला आहात, तुम्ही बाहेर आहात, तरी सुद्धा तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल थँक्स. त्यानंतर आज जे विद्या मगदूम मॅडमनी जे काही वचन गायन केलं, तर त्या वचन गायनामधून की आपलं जे शरीर आहे तेच मंदिर आहे, आणि ते कसं आहे किंवा त्याला कशा पद्धतीने आपण बघितलं पाहिजे, आणि जे काही आतापर्यंत चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जे सांगितलं गेलं की म्हणजे आपण स्वतः देव होऊ शकतो. तर हे जे काही सांगितलं गेलं, तर देव म्हणजे इकडे तिकडे बाहेर असं काहीही नाहीये. म्हणजे देव आपण स्वतः आहोत. म्हणजे एका दृष्टीने निरीश्वरवाद मांडलेला होता बसवण्णांनी, तर तो निरीश्वरवाद सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. आणि त्यानंतर ज्या पद्धतीने जयश्री पटन मॅडमनी सुरुवात केली, इंट्रोडक्शन केलं, त्यांचं नेहमीच छान इंट्रोडक्शन असतं, विषयाबद्दलची माहिती चांगली ते देत असतात मॅडम. त्यानंतर जे आज आपले नवीन साथी आहेत आपल्या सोबत, बसवराज पुरवंत सर, तर त्यांनी सुद्धा खूप चांगलं सूत्रसंचलन केलं. शशिकांत पट्टण सरांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने विवेचन केलेलं आहे. आणि ज्या काही लोकांनी इथं मत मांडलं, म्हणजे डॉक्टर शेटकार असतील, डॉक्टर महेश तेरदाळ असतील, सुजाता मॅडम असतील, अजून ज्यांनी कुणी आपली मतं मांडलेली आहेत, त्या सगळ्यांचे धन्यवाद. कारण पूर्ण सेशन तुम्ही अटेंड करून तुम्ही त्याबद्दल स्वतःचं एक मत निर्माण केलं आणि आपल्यासमोर मांडणी केली. तर आपण ज्या सगळेजण आज ऑनलाईन ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात, वेळात वेळ काढून सगळेजण उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करते. थँक्यू वन्स अगेन.
Thank you. सर्व दानम्मा मॅडम